हॅलो एव्हरीवन. सगळ्यांनी दिलेल्या कालचा जो व्हिडिओ पडला होता आपला बँकिंग अवेअरनेसचा, ठीक आहे, बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसचा, त्याला एवढा चांगला प्रतिसाद आला तुमचा. आणि त्यात ज्या कमेंट्स आल्यात ना, मला म्हणजे कमेंट्स म्हणल्यापेक्षा टेक्स्ट मेसेज आलेत, आणि काही जणांनी टेलिग्राम पण केले, काही व्हॉट्सअप पण केलेत. तर खूप बरं वाटलं. अक्षरशः म्हणजे असं वाटलं की जाऊ द्या, चांगलं झालं काहीतरी, शेवटच्या वेळेस तरी व्यवस्थित दिले आपण, कारण की मुलांची रिव्हिजन खूप चांगली झाली त्याच्यातनं. दोघा तिघांचं एकच म्हणणं होतं की सर रिव्हिजनसाठी खूप चांगलं झालं, आम्ही वाचलेलं होतं पण रिवाईज नव्हतं झालेलं खूप दिवसाचं. तर रिवाईज झालेलं आहे. तर म्हणजे त्यांचा एक चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे. तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी एकदा परत बघा, तो तुम्हालाही फायदा पोहोचेल त्याचा. ठीक. आजचं आपलं जे लेक्चर आहे ते आपण पूर्ण ऑक्टोबर महिन्यावर कव्हर करणार आहे. ठीक आहे. सगळे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केले आहेत. ठीक. तर जास्त वेळ नाही घेत मी तुमचा, आपण आपलं लेक्चर चालू करून देऊ. आजचं मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर्स ऑक्टोबर मंथ 2024. ठीक आहे. बरं, पहिली न्यूज आहे, द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. हे काय, पार्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरच्या अंडर येतं ते. कुठल्या, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. यांनी काय केलंय, यांनी प्रेस रिलीज केली आहे, थर्ड ॲडव्हान्स एस्टिमेट्स ऑफ एरिया अँड प्रोडक्शन ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स फॉर फायनान्शियल इयर 2024. ठीक आहे. त्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की हॉर्टिकल्चरल क्रॉप्स जे आहेत त्याचं यावेळेचं प्रोडक्शन किती झालेलं आहे किंवा ते एक्सपेक्टेड किती आहेत. ठीक आहे. तर फायनान्शियल 24साठी किती सांगितलेलं आहे, ओव्हरऑल हॉर्टिकल्चरल प्रोडक्शन इन इंडिया इज एक्सपेक्टेड टू बी 353.19 मिलियन टन. ठीक आहे. हे झालेले मागच्या वर्षीपेक्षा 0.65% रिडक्शन, म्हणजे जवळपास 22.94 लाख टन कमी झाले. 2023ला तेच होतं, फॉरकास्ट केलं 355.48 मिलियन टन. आलं लक्षात. याच्यावर हॉर्टिकल्चर क्रॉपचं क्वेश्चन पहिले टाकला याच्यासाठी की याच्यावर क्वेश्चन आधी आला होता एकदा. ठीक आहे. हॉर्टिकल्चर मागच्या वर्षी IBPS प्युअर आला होता. ठीक आहे. एका धान्य संदर्भात विचारलं, क्रॉप संदर्भात, याचं प्रोडक्शन किती झाले, म्हणून हा क्वेश्चन पहिले टाकलेला आहे आजचा. ठीक. देन NICDC लॉजिस्टिक डाटा सर्व्हिस लिमिटेड यांनी लॉन्च केलं युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म हॅकेथॉन 2.0. ठीक आहे. तर याच्यात काय सांगितलेलं आहे, हा काय आहे, द युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म. हा आहे तरी काय, तर इट इज अ डिजिटल गेटवे दॅट एनेबल इंडस्ट्री पार्टीज टू ॲक्सेस लॉजिस्टिक रिलेटेड डाटा सेट्स फ्रॉम व्हेरियस गव्हर्नमेंट सर्व्हिस व्हाया API इंटिग्रेशन. ठीक आहे. तर या करंटली या प्लॅटफॉर्मवर किती इंटिग्रेट केले, 37 सिस्टम्स आहेत आणि 10 मिनिस्ट्री थ्रू 118 API इंटिग्रेशन थ्रू कनेक्ट केले आहेत 1800 फील्डमधल्या. ठीक. इन शॉर्ट की बाबा सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री म्हणा किंवा त्यांचे जे डिपार्टमेंट्स आहेत ते कनेक्ट करण्यासाठी युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म हा स्थापन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. देन द प्राईम मिनिस्टर इंट्रोड्यूस द नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी ऑन सप्टेंबर 17, 2022. ठीक आहे. नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी कधी इंट्रोड्यूस केली होती किंवा कधी लॉन्च झाली होती, तर ती झाली होती 17 सप्टेंबर 2022ला. इयर लक्षात ठेवा, 2022. कशाचं, नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी, सप्टेंबर 17, 2022. ठीक आहे. देन नेक्स्ट, सेंट्रल सिल्क बोर्ड सेलिब्रेटेड इट्स प्लॅटिनियम जुबली 75 इयर इन मैसूर. ठीक आहे. सेंट्रल सिल्क बोर्डला काय झाले, 75 वर्ष कंप्लीट झाली, 1948 साली ही स्थापन झाली होती. ठीक आहे. The statutory body was formed in 1948 by an act of parliament and administrated by Ministry of Textile. कोणाच्या अंडर येते ती, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलच्या. बरं सर, जुबली प्लॅटिनम जुबली 75 इयर, मग सर याच्यात एक लक्षात घ्या, 25 जेव्हा असेल ना तेव्हा सिल्वर जुबली असते. ठीक आहे. 25 ची सिल्वर असते, देन 50 ची गोल्डन असती. याच्यावर हँडरायटिंग आपलं येत नाही एवढं व्यवस्थित आहे, बरं ते ऍडजस्ट करून द्या थोडंफार. ठीक आहे. 60 ची डायमंड असती, 60 ची डायमंड. देन 70 और 70 किंवा 75 काय म्हणतात ते माहिती का, प्लॅटिनम. तर त्याच्यात पण जशी आपली इंग्लिश असती, अमेरिकन इंग्लिश, ब्रिटन इंग्लिश वगैरे, त्याचप्रमाणे याच्यात पण 25 सिल्वर, 25 इयर झाले कंप्लीट, सिल्वर जुबली म्हणतात. 50 झाले तर गोल्डन म्हणतात. डायमंडला 60, 70, 75 प्लॅटिनमला. याच्यावर दिसत नाही, कलर चेंज करू नेक्स्ट टाइम. द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया व्हर्च्युअली अनवील 3 परमरुद्र सुपर कम्प्युटिंग सिस्टीम. ठीक आहे. प्राईम मिनिस्टरने केलं, व्हर्च्युअली अनवील केले 3 परमरुद्र सुपर कम्प्युटिंग सिस्टीम अँड हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग सिस्टीम फॉर मेट्रोलॉजिकल अँड क्लायमेट स्टडीज. ठीक आहे. की जे आपले मेट्रोलॉजिकल अँड क्लायमेट स्टडीसाठी 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर सिस्टीम ह्या अनवील करण्यात आले. ठीक आहे. तर केल्या कोण,
द नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन कन्स्ट्रक्टेड 3 परम रुद्र सुपर कम्प्युटर. ठीक आहे, कोणी केल्या? तर नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशननी या 3 नवीन सिस्टीम बनवलेले आहेत 130 करोड रुपयाला. ठीक आहे, आणि त्या कुठं डिप्लॉय करण्यात आलेल्या आहेत? तर त्या एक दिल्लीला, एक पुणे आणि एक कोलकात्याला आहे. ठीक आहे, आलं लक्षात? अबाउट नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन. तर नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन आहे काय? तर हे लॉन्च झालं 2015 साली. ठीक आहे, 2015ला लॉन्च झालं होतं. त्याचं एम होतं टू क्रिएट अ नेटवर्क ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग सिस्टीम अक्रॉस इंडिया. ठीक आहे, कोलॅबरेशन कोणाचं होतं त्याच्यासाठी? इन्व्हॉल्व द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मितीचं आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंडर हे बनलं होतं. द प्रोजेक्ट इज इम्प्लिमेंटेड बाय सीडॅक इन पुणे अँड IISc इन बँगळुरू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगळुरूमध्ये. ठीक. देन नितीन गडकरी, युनियन मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, हॅज इनॉग्रेटेड ऑक्सिजन बर्ड पार्क. ऑक्सिजन बर्ड पार्क बनवलेलं आहे. ठीक आहे, तर कुठे बनवलंय? नॅशनल हायवे 44 बिटवीन नागपूर आणि हैदराबाद. तर हे आहे कुठे? ऑक्सिजन पार्क हे आपल्या विदर्भातच आहे, म्हणजे नागपूर जवळ जामठ्याला. ठीक आहे, मी सांगितलं असणार आहे. ऑक्सिजन बर्ड पार्क इज अन इको इनिशिएटिव्ह क्रिएटेड बाय नाई नियर जामठा. हे नागपूर जवळचे जामठा, तिथं क्रिकेट ग्राउंड पण आहे आपलं. ठीक आहे, VCAचं ऑन द नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे 44. आणि हा याला मार्च 2023 मध्ये अप्रुव्हल भेटलं होतं आणि याची कॉस्ट आहे 14.31 करोड. ठीक. नेक्स्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स अन इन्क्रीज इन मिनिमम वेज रेट थ्रू अ रिव्हिजन ऑफ द व्हेरिएबल डिअरनेस अलाउन्सेस. ठीक आहे, जे तुमचे DA आहेत त्याला वाढवण्यात आलेले आहे. कसं? न्यू वेग रेट विल बी इन इफेक्ट बिगिनिंग ऑक्टोबर 1. याच्यावर प्रश्न असा येऊ शकतो की बाबा जे मिनिमम वेज रेट वाढवलेले आहेत DAचे, हे कधीपासून इफेक्ट होणार आहेत? ठीक आहे, कधीपासून इम्प्लिमेंट होणार आहेत किंवा कधीपासून स्टार्ट होणार आहेत? तर तारीख लक्षात ठेवा, 1 ऑक्टोबर पासून 2024. ठीक आहे. द मिनिमम वेज रेट्स आर डिवायडेड इंटू 4 स्किल लेवल. अनस्किल एम्प्लॉई असतात, सेमी स्किल एम्प्लॉई असतात, स्किल्ड असतात, हायली स्किल्ड असतात. यांच्या कॅटेगरीनुसार ते रेट डिवाइड करण्यात आले. आणि त्याला काही काही ठिकाणी जॉग्राफिकल एरियाज पण डिस्ट्रीब्यूट केले, म्हणजे ABC लाईक. ठीक आहे, आता मुंबई असतं मेट्रो, अर्बन मेट्रो, नंतर अर्बन, नॉन मेट्रो वगैरे अशा सिटीज असतात ना, त्याच्या थ्रू त्याला पण डिवाइड केलं आहे. लक्षात? याच्यात बाकीचं मला वाटत नाही, पण एक लक्षात घ्या. मिनिमम काय याच्यात लिहिले? द मिनिमम पे फॉर वर्कर इन एरिया इन कन्स्ट्रक्शन स्वीपिंग, म्हणजे जे कन्स्ट्रक्शन, स्वीपिंग, क्लिनिंग आणि लोडिंग अनलोडिंग, म्हणजे अनस्किल्ड वर्क जे असतात ना, ठीक आहे, त्याच्यासाठी जे एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी 783 रुपये राहील. जे सेमी स्किल्ड वर्कर असतात त्यांच्यासाठी 868 रुपये. स्किल स्किल्डमध्ये कुठले जात? क्लरिकल, वॉर्ड ऑफ वॉचमन. ठीक आहे. ठीक आहे, वॉर्ड स्टाफ पण कुठला विदाउट आर्म्स वाला, त्यांना 954 राहील. आणि हायली ट्रेंड वर्कर्स जे असतील, वॉचमन, वॉर्डमन, जे आर्म सोबत असतात, त्यांना 1035 रुपये राहील. ठीक. नेक्स्ट, इंडियन रेल्वे लॉन्च रेल रक्षक दल. ठीक आहे, इंडियन रेल्वे काय केलं ना, रेल रक्षक दल एक बनवलेलं आहे. तर कुठे? नॉर्थ वेस्टर्न रेल्वेला झोनमध्ये. ठीक आहे, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे झोनमध्ये ॲज पायलट प्रोजेक्ट टू ॲड्रेस ट्रेन ॲक्सिडेंट अँड एक्झिक्यूट रेस्क्यू ऑपरेशन्स. हे एक लक्षात ठेवा, रेल रक्षक दल बनवले कुठे? नॉर्थ वेस्टर्न रेल्वे झोनमध्ये. ठीक आहे. रेल्वे रक्षक दल is directly supervised by Union Minister Ashwini Vaishnaw by the Ministry of Railways. Before Rail Rakshak Dal, Indian Railway used the National Disaster Response Force to conduct rescue mission. ठीक आहे, कधी रेस्क्यू मिशन्स लागत होते तर पहिले आपल्याला सगळ्याला माहिती NDRF होतच. तर आता त्याचं नाव काय झालं समजा, असं पण म्हटलं चालतं, नाव पण चेंज झालं तर रेल रक्षक दल झालेले. ठीक आहे. इंडियन रेल्वे कधी इस्टॅब्लिश झाली ती? 1837 ला. हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे इंडियन रेल्वेचं. चेअरमन आणि CEO कोण आहेत? सतीश कुमार. ठीक आहे. देन नेक्स्ट, President Draupadi Murmu has inaugurated 8th Bharatiya Kala Mahotsav, which focuses on the northeastern state Rashtrapati Nilayam in Sikandrabad, Telangana. ठीक. प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूने केलं 8वा भारतीय कला महोत्सव. ठीक आहे, ज्याचं फोकस आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेटवर. ते इनॉग्रेट केले कुठं? सिकंदराबाद, तेलंगणाला. नंतर हा 8 दिवसाचा भारतीय कला महोत्सव होता. देन युनियन मिनिस्टर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन इज ऑर्गनायझिंग द 8th. कोणी केलेलं आहे? Union Minister for Development of North Eastern Region is organizing the 8th Bharatiya Kala Mahotsav, which will focus on northeastern state in collaboration with Union Ministry of Culture. याच्यात महत्वाचं काय? कोलॅबरेशन कोणाचं आहे? युनियन मिनिस्ट्री ऑफ कल्चर. हे लक्षात घ्या, कोलॅबरेशन विथ. ठीक आहे, खूप वेळेस येतात, 500 प्रश्न पण येतात, त्याच्यामुळे मी ते एवढं अंडरलाईन करून सांगतोय. नेक्स्ट,
12th International Film Festival and Forum on Environment and Wildlife Vatavaran has begun at पर्यावरण भवन in न्यू दिल्ली. ठीक आहे. 12वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कुठे झालेलं आहे? न्यू दिल्लीला. द 3-day फिल्म फेस्टिवल थीम इज वेटलँड फॉर लाईफ. थीम काय होती? वेटलँड फॉर लाईफ, which focuses on raising awareness and conserving the wetlands ecosystem. ठीक आहे. Next, India has become an affiliate member of International Medical Device Regulator Forum, IMDRF. ठीक आहे. इंडिया काय झालेलं आहे? मेंबर झालेला कशाचा? IMDRF, इंटरनॅशनल मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटर फोरमचा. ठीक आहे. प्रोव्हाइडिंग ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज फॉर रिलायन्स अँड कोलॅबोरेशन विथ रेग्युलेटरी बॉडीज थ्रू द वर्ल्ड. बरं, IMDRF काय? तर हे 2011 फाउंड झालं होतं. इट इज अ ऑर्गनायझेशन ऑफ वर्ल्ड वाईड मेडिकल डिव्हाइसेस रेग्युलेटर हुज गोल इज टू ऍक्सेलरेट द इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरनॅशनल मेडिकल डिव्हाइसेस रेग्युलेटरी हार्मोनायझेशन अँड कन्व्हर्जन्स. फक्त एवढं लक्षात ठेवा, IMDRF काय आली? 2011ला. इंटरनॅशनल मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटर फोरम म्हटलं आपल्याला लक्षात येतं की मेडिकल डिव्हाइस रेग्युलेट करणारा आहे म्हणून. ठीक आहे. इट्स मेंबर इन्क्लूड नॅशनल रेग्युलेटरी ऑथॉरिटीज फ्रॉम US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या सगळ्या आहेत आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण याच्यात इन्क्लूड आहे. ठीक आहे. आणि याला हेडक्वार्टर कुठंच नाहीये, एक लक्षात ठेवा. IMDRF ला हेडक्वार्टर कुठंच नाहीये. बट US फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे सर्व आहे ना, ते चेअर करते, याला सेक्रेटरिएट करतं. ठीक आहे. चेअर कोण करतं? US FDA, US फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट, एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर S. Jaishankar signed the Biodiversity Beyond National Jurisdiction Agreement. ठीक आहे. आपले जे एक्सटर्नल फायनान्स मिनिस्टर आहेत, ठीक आहे, त्यांनी काय केलंय? सॉरी, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर नाही, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर S. जयशंकर यांनी काय केलं? बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड द नॅशनल ज्युरिस्डिक्शन हे अग्रीमेंट साईन केलेलं आहे. त्याला काय म्हणतात? ट्रिटी ऑफ द हाय सीज. त्यालाच काय म्हणतात? ट्रिटी ऑफ द हाय सीज. सेफगार्ड फोन चालूच असतात, फोन सायलेंट करायचं विसरलो. टू सेफगार्ड द ओशियन लाईफ इन युनायटेड नेशन जनरल असेंब्ली न्यूयॉर्क. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली कुठं असते? न्यूयॉर्कला, सगळ्यांना माहिती आहे. त्याचं एम काय? आपल्या बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्डिक्शनचं या ॲग्रीमेंटचं इज टू प्रोटेक्ट मराईन लाईफ इन एरियाज ऑफ द ओशियन दॅट आर नॉट ओन बाय एनी वन कंट्री. एका कंट्रीचं जिथं काही वर्चस्व नाही तिथे या गोष्टी घडतात. ठीक आहे. दिस ॲग्रीमेंट सपोर्ट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेफगार्डिंग 30% ऑफ द वर्ल्ड्स लँड. या ॲग्रीमेंटमध्ये 30% जी जमीन जगाची ती येते सी, वर्ल्ड अँड सी म्हणजे जमीन पण आणि समुद्र पण. ठीक आहे. सेट ॲट द कुनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल डायव्हर्सिटी फ्रेमवर्क समिट 2022 हे स्थापन झाली होती. तेव्हा तिथं त्यांना ठरवलं होतं की 30% जमीन जी आहे किंवा हे सी आहे ही याच्या अंडर येईल म्हणून. त्याच्यावर कोणाचाच अधिकार नसणार आहे. नेक्स्ट, युनियन कॅबिनेट हॅज अप्रूव्ह ग्रँटिंग क्लासिकल लँग्वेजेस स्टेटस टू 5 न्यू लँग्वेजेस. ठीक आहे. क्लासिकल लँग्वेजमध्ये आता नवीन 5 भाषा या जोडण्यात आल्या. त्यात आपली मराठी झाली होती, बरोबर आहे. कुठले? त्या मराठी, बेंगाली, पाली, प्राकृत आणि आसामीज. ठीक आहे. या 5 भाषा नवीन ऍड झालेल्या आहेत. ठीक आहे. आधी किती होत्या? 6 होत्या, आता झाले 5 ऍड, त्या झाले टोटल 11. इथं दिलेच आहे. विथ दिस कॅबिनेट डिसिजन द नंबर ऑफ लँग्वेज विथ द स्टेटस विल नियरली ट्रेबल फ्रॉम 6 to 11. आता किती झाल्या? 11 झाल्यात. पहिले 5 होत्या. 5 कुठल्या होत्या? तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नडा, मल्याळम आणि ओडिया. या 5 होत्या. ओडिया सगळे शेवटी झालेली होती ऍड. ठीक आहे. 2014ला इथे दिलंय. प्रिव्हियसली द टॅग अप्लाय टू तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नडा, मल्याळम आणि ओडिया. लास्ट लँग्वेज रिसीव्ह इट वॉज ओडिया इन 2014. इन 2004 सगळ्यात पहिली झाली 2004ला. कोणची? तमिळ भाषा सगळ्यात पहिली क्लासिकल लँग्वेज म्हणून रेकग्नाइज करण्यात आली होती. ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन 100% येऊ शकतो. 101% याच्यावर क्वेश्चन येईलच. बरं, क्लासिकल लँग्वेजसाठी क्रायटेरिया काय आहे? तर इथं दिलं आहे. याच्यावर काही जास्त येणार नाही, क्रायटेरियाबद्दल विचारणार नाही कोणी, पण इथं दिलं आहे तर तुम्ही जमलं तर PDF मधनं रीड करून घ्या. ठीक. FCI रिसेंटली अपॉइंटेड Coforge Limited as the system integrator for अन्नदर्पण its digital transformation project. सगळ्याला माहिती आहे की FCIचा एक प्रोजेक्ट आहे अन्न दर्पण. त्या प्रोजेक्टमध्ये काय आपण बघू समोर. Coforge will be in charge of the अन्नदर्पण सिस्टीम. आता कोण त्याला इन्चार्ज असणार आहे? अन्नदर्पण सिस्टीमला Coforge. पहिलेपासून संपेपर्यंत ते चालणार आहे. ठीक आहे. मग त्याचे डिझाईन करायचे असं, डेव्हलपमेंट असतील, इन्स्टॉलेशन असेल किंवा काही मेंटेनन्स असेल, काही पण असेल, जे काही सीन असेल ते कोण करणार आहे? Coforge. कशाचा? अन्नदर्पण सिस्टीमचा. ठीक आहे. आपण अन्नदर्पण सिस्टीम आहे.
The project intends to streamline and improve the supply chain management system at various levels. The system is being developed to streamline and improve supply chain operations and services at all levels, including mandis, mills, depot, डिव्हिजनल, रिजनल, झोनल अँड हेडक्वार्टर्स ऑपरेशन. ठीक, जेवढे पण तुमचे ऑपरेशन होतील आता तुमच्या फूडची वगैरे जी पाठवायची वगैरे जे काही होतील ते सगळं कोण मेंटेन करणार आहे, अन्नदर्पण करणार आहे स्टार्ट टू एंड पर्यंत. मग तुमच्या डेपो मधले असू द्या, तुमच्या सर्व्हिसेस असू द्या, त्याचे ऑपरेशन्स असू द्या, तुमच्या मंडीमधले असू द्या, मिलमधले असू द्या, कुठले पण असू द्या, सगळे कोण करणार आहेत? कॉफॉर्ज. ठीक आहे. द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया लॉन्च 2 प्रोग्राम फॉर लाईव्ह स्टॉक इंडिजिनियस सेक्स सॉर्टेड सिमन आणि युनिफाईड जिनोमिक चिप, या 2 प्रोग्राम हे लाईव्ह स्टॉक साठी लॉन्च केलेत पीएम नरेंद्र मोदी यांनी. कुठले ते? द चिप हॅज 2 व्हेरिएशन. ठीक आहे, एक इंडिजिनियस सेक्स सॉर्टेड सिमन आहे आणि एक युनिफाईड जिनोमिक चिप आहे. तर या चिपची 2 वर्जन आहेत. कुठला? एक गाव चिप आहे आणि एक म्हैस चिप आहे. ठीक आहे, तर गाव चिप आपल्याला माहिती आहे कॅटलसाठीच असणार आहे, म्हैस चिप बफेलोसाठी असणार आहे. द चिप इज कस्टमाइज फॉर इंडियन काऊ ब्रीड, इम्प्रूव्हिंग कॅटल क्वालिटी अँड एनहान्सिंग डेअरी फार्मिंग. The Department of Animal Husbandry and Dairying, part of Ministry of Agricultural Dairying Fishery, is responsible for its development. कोणी डेव्हलप केलंय? डिपार्टमेंट ऑफ ASDS न. ठीक आहे, ASDS. Union Cabinet has extended the supply of fortified rice under the National Food Security Act 2021 until December 2028. जे फोर्टिफाईड राईस आपलं गव्हर्नमेंट जे आपल्याला प्रोव्हाइड करतं त्याची आता टाइमलाईन ती एक्सटेंड करण्यात आली 2028 पर्यंत. ठीक आहे, तर फोर्टिफिकेशन काय असतं, फोर्टिफाईड राईस काय असतं याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे, तर फोर्टिफिकेशन इज इन्व्हॉल्व्स ॲडिंग फसईज अप्रूव्ह मायक्रोन्यूट्रियंट्स, ठीक आहे, टू नॉर्मल राईस इन 1:100 रेशो. हे लक्षात ठेवा, कितीच्या रेशोमध्ये करतात? फसईमध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स ॲड 1:100 रेशो. 100 रेशो कोणता? नॉर्मल राईस असतो आपला तो. ठीक आहे, म्हणजे 1 kg FRK आणि 100 kg आपलं जे मिल राईस असतात ते. ठीक आहे, तर ते मायक्रोन्यूट्रियन्स कोणते असतात? आयर्न, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन B12 ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यात ऍड केलेल्या असतात. ठीक आहे, हा राईस सगळा खायला वगैरे सगळा सारखा असतो. ठीक आहे, ट्रॅडिशनल राईस सारखा, फक्त प्रोसेसिंग होते. ठीक आहे, जेव्हा राईस मिलमध्ये जाते ना तेव्हा त्याचे 2 स्टेप असतात. कुठल्या? फर्स्ट असते प्रोडक्शन ऑफ फोर्टिफाईड राईस कर्नल आणि सेकंड असते ब्लेंडिंग ऑफ राईस विथ FRK. ठीक आहे, हे अशा 2 असतात, हे लक्षात घ्या. फोर्टिफाईड राईस हॅज सम अरोमा, टेस्ट अँड टेक्स्चर हॅज ट्रॅडिशनल राईस सारखाच असतो. This procedure occurs during rice milling. Rice fortification is a 2-step process. First is production of fortified rice kernel and second is blending of rice with FRK. हा क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम IBPS SO ला पण येऊ शकतो. ठीक आहे, नंतर प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी काय केलं? राजस्थान गव्हर्नमेंट इनॉग्रल आदिगौरव सन्मान जो आहे समारोह, ठीक आहे, त्याचं इनॉग्रेशन केलं. कुठं? बनस्वाराला. काय नाव आहे त्याचं? आदिगौरव सन्मान समारोह. आदिगौरव सन्मान काय? तर राजस्थानचं जे ट्रायबल रिजनल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्यांनी इस्टॅब्लिश केलेले आदिगौरव सन्मान. ठीक आहे, आणि हा सन्मान डिवाइड झालेला आहे 3 कॅटेगरीमध्ये. कुठला? आदिरत्न गौरव सन्मान, आदि सेवा गौरव सन्मान आणि आदि ग्रामोत्थान गौरव सन्मान. ठीक आहे, आदि ग्रामोत्थान गौरव सन्मान या 3 कॅटेगरीमध्ये हा डिवाइड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर याच्याबद्दल आणखी माहिती आहे. आदिग्रत गौरव सन्मान आहे हा ST मधले जे असतात ना, शेड्यूल ट्राईब्स ऑफ द स्टेट फॉर आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन स्पोर्ट, GST कॅटेगरी मधले असतात. स्पोर्ट्समध्ये, एज्युकेशनमध्ये, लिटरेचर, कल्चर, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि लाईव्हलीहुड्समध्ये जे कोणते असतील त्याच्यातले एक्सपर्ट किंवा त्याच्यातले म्हणा की ज्यांनी आउटस्टँडिंग अचिव्हमेंट केली असणार आहे त्या सगळ्यांना हे प्राइज मिळणार आहे. कुठला? आदिरत्न गौरव सन्मान. द विनर विल रिसीव्ह द 20,000 कॅश अँड ट्रॉफी. काय भेटणार आहे? 20,000 सायटेशन अँड ट्रॉफी, या 2-3 गोष्टी भेटणार आहे. कोणाला? आदिरत्न गौरव सन्मानला. आदि सेवा गौरव सन्मान मध्ये काय? रेकग्नाइज पीपल, पंचायती राज इन्स्टिट्यूशन, नॉन गव्हर्नमेंट NGO असतील, पंचायत राज तुमचे जे सरपंच वगैरे हे असतील, नंतर व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन असतील, नंतर तुमचे कम्युनिटी बेस्ड ग्रुप्स असतील, या सगळ्यांना याच्यात ST कास्टमधलेच स्टेटमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन करतील, ठीक आहे, ST कास्टसाठी जे कॉन्ट्रीब्युशन करतील चांगल्या प्रकारे त्यांना हा अवॉर्ड देण्यात येणार आहे. या अवॉर्डमध्ये 25,000 मिळणार आहे, सायटेशन मिळणार आहे आणि ट्रॉफी मिळणार आहे. ठीक आहे, 25,000 आणि ट्रॉफी, सिटेशन आणि ट्रॉफी. आदि ग्रामोत्थान गौरव सन्मान हा कशासाठी? हा ग्रामपंचायतसाठी, पंचायत समितीसाठी, म्हणजे तुमच्या गावासाठी. ठीक आहे, आदी सेवा गौरव सन्मान कोणाला मिळू शकतो? तुमचा जो सरपंच वगैरे त्यांना पण मिळू शकतो तो. ठीक आहे, पण आदि ग्रामोत्थान गौरव सन्मान कोणाला मिळणार? ग्रामपंचायतला. हा कलेक्ट पण सरपंच वगैरेच करेल, पण त्याच्या नावावर नाही भेटणार, तो गावाच्या नावावर मिळेल, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या यांच्या नावावर मिळेल तो. ठीक आहे,
that has made substantial contribution to improve the socio-economic status of ST. This category include financial rewards of rupees 1 lakh for Gram Panchayat, rupees 2 lakh for Panchayat Samiti, rupees 5 lakh for Jilla Parishad with citations and trophies. ठीक है. नेक्स्ट द मेजर ॲटमॉस्फेरिक चेरिनको एक्सपेरिमेंट म्हणजे मेस ऑब्झर्वेटरी ना ती ओपन करली कोणी डॉक्टर अजित कुमार मोहंती जी सेक्रेटरी आपल्या डीईची ठीक आहे अँड चेअरमॅन ऑफ ॲटॉमिक एनर्जी कमिशन ॲट हनले लद्दाखला ठीक आहे एमएसी इज एशियाज लार्जेस्ट इमेजिंग चेरिनको टेलिस्कोप हा टेलिस्कोप आहे ठीक आहे आपण ऑब्झर्वेटरी म्हणतो त्याला टेलिस्कोप आहे सगळ्यात मोठा एशियामधला कोणता मेसचा फुल फॉर्म लक्षात ठेवा मेजर ॲटमॉस्फेरिक चेरिनको एक्सपेरिमेंट ठीक आहे तर लोकेटेड ॲट 4300 मीटर इट इज द वर्ल्ड टॉलेस्ट ऑफ इट्स सॉर्ट 4300 मीटर वर तो बसवलेला आहे ठीक आहे म्हणून तो वर्ल्ड टॉलेस्ट झालेला आहे ठीक आहे बार्क बिल्ड द टेलिस्कोप इन हाऊस विथ असिस्टन्स फ्रॉम एसी ठीक आहे अँड अदर इंडियन इंडस्ट्री पार्टनर देन नेक्स्ट युनियन मिनिस्टर अश्विनी वैष्णव ऑफ द मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अटेंड द 14th रायझिंग डे परेड ऑफ द रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ॲट द झोन ट्रेनिंग सेंटर नाशिक महाराष्ट्र अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची जे त्यांनी 14th रायझिंग डे परेड रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची अटेंड केली होती ठीक आहे तर सप्टेंबर 20ला काय 40वी रेझिंग डे ऑफ आरपीएफचा होता रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा 14th रेझिंग डे होता ठीक आहे मग त्यांनी काय केलं ॲडिशनल मिनिस्ट्री अनाऊन्स ₹35 crore फंडिंग टू अपग्रेड अँड मॉडर्नाइज आरपीएफ झोनल ट्रेनिंग सेंटर विथ अ फोकस ऑन इम्प्रुव्हिंग फॅसिलिटीज फॉर वुमन 35 करोडचा फंड दिलेला आहे आरपीएफ झोनल ट्रेनिंग सेंटरला की तिथे तुम्हाला आता वुमनसाठी वगैरे जे फॅसिलिटीज आहेत त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यावर फोकस करण्यासाठी आणि आणखी 5.5 करोड दिलेत कशासाठी टू इम्प्रूव्ह ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर ॲट आरपीएफ डॉग स्क्वॉड झोनल ट्रेनिंग सेंटर इन तामिळनाडूचं जे डॉग स्क्वॉड झोन आहे त्याला आणखी इम्प्रूव्ह करण्यासाठी 5.5 करोड दिलेले आहेत द हिंदी एडिशन ऑफ संज्ञान मोबाईल ॲप वॉज रिलीज टू एनहान्स कम्युनिकेशन इनसाइड द फोर्स आरपीएफ मध्ये हिंदी एडिशन ऍड केले संज्ञान नावाचं मोबाईल ॲप ठीक आहे हे एक लक्षात घ्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स इस्टॅब्लिश झालं 1872 याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे डायरेक्टर जनरल मनोज यादव ठीक प्रधानमंत्री आवास योजना होम्स इन खेरी डिस्ट्रिक्ट ऑन द इंडो नेपाल बॉर्डर मेक थारू वुमन हॅपी ठीक आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या इंडो नेपाळ बॉर्डरवर खेती डिस्ट्रिक्ट मधल्या वुमन सुद्धा त्यांना चांगलं वाटलेलं आहे असं त्याची न्यूज होती ती बरोबर मला कॉपी पेस्ट नाही करता आली बट याच्यात महत्वाचं हे होतं की थारू ट्राईब जी ना याच्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा थारू ट्राईब तुम्हाला विचारू शकतात कुठे भेटते ती ठीक आहे इंडो नेपाळ बॉर्डरवर भेटते ती खेरी डिस्ट्रिक्ट मध्ये ठीक आहे थारू ट्राईब इज अन इंडिजिनियसली ग्रुप ड्वेलिंग इन द टेरियल प्लान ऑन द इंडो नेपाळ बॉर्डर रिझाइडिंग इन बोथ इंडिया अँड नेपाळ बोथ इंडियन नेपाळची मदत होती ती 1967ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रिकग्नाइज केलं होतं त्या ग्रुपला यस शेड्यूल ग्रुप म्हणून ठीक आहे दे प्रायमरीली इनहॅबिटेड उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणी होते ते आहेत ठीक आहे 13 रिजन बघून नेक्स्ट युनियन मिनिस्टर फॉर एक्सटर्नल अफेअर्स डॉक्टर एस जयशंकर ओपन द सेकंड एडिशन ऑफ आर्ट शो सायलेंट कन्व्हर्जन फ्रॉम मार्जिन्स टू सेंटर न्यू दिल्ली ठीक आहे काय महत्वाचं याच्यातलं सेकंड एडिशन जे सायलेंट कन्व्हर्जन फ्रॉम रिजन टू सेंटर हे कोणी ओपन केलं तर डॉक्टर एस जयशंकर यांनी सेकंड एडिशन म्हणा हे लॉन्च केलेलं आहे ठीक आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी अरेंज द 4-day शो इन पार्टनरशिप विथ संकाला फाउंडेशन ठीक आहे हा ऑर्गनाइज कोणी केला होता नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीने संकाला फाउंडेशनच्या पार्टनरशिपमध्ये ऑन द ऑकेजन अ बुक नेम याच ऑकेजनला हिडन ट्रेजर्स इंडियाज हेरिटेज इन टायगर रिझर्व अँड मॅगझिन कॉल्ड बिग कॅट्स वेअर पब्लिश ठीक आहे नेक्स्ट 2 फॉरेन वुमन माउंटेनर्स ब्रिटिश हे बघा हा मागे ही न्यूज आहे ज्या आपली एक ब्रिटिश होती आणि एक अमेरिकन होती माउंटेनर्स ते काय गेले होते स्ट्रक झाले होते तर कुठे त्याच्या रिलेटेड आहे 2 फॉरेन वुमन माउंटेनर्स ब्रिटिश अल्पिनिस्ट मॅनर्स आणि अमेरिकन क्लायमेट सायन्स स्कॉलर मिचेल डुआरॉक या who were stuck at altitude of 6,300 meter while climbing the Chowkhamba 3 peak are were used successfully rescued by कोणी रेस्क्यू केलं इंडियन एअरफोर्सने युझिंग चॉपर्स रिसेंटली ठीक आहे या दोघी ते चढल्या होत्या पण ते स्ट्रक झाल्या होत्या कारणास्तव तर मग त्यांना सक्सेसफुली काढले कुठे चढले त्या याच्यावर म्हणजे हे कशाचे टाकला हा प्रश्न येऊ शकतो की चौखंबा 3 पीक कुठे आहे ठीक आहे
तर चौखंबा शिखर जे ठीक आहे, लार्ज समिट आहे ते 4 पिलरचं गट, ठीक आहे. तर चौखंबा 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. आणि त्यांची हाईट 7138 ते 6854च्या दरम्यान आहे सगळ्यांची. एकाची 7138 सगळ्यात मोठा, सगळ्यात छोटं 6854 आहे. आणि चौखंबा 3 पैकी इथे दिलेच आहे. चौखंबा समिट इज अ लार्ज समिट विथ 4 पिलर्स. चौखंबा 1, 2, 3, 4 हाइट्स रेंजिंग 7,000. चौखंबा 3 पीक इन द गरहवल हिमालयाज ऑफ उत्तराखंड. उत्तराखंडला आहे, ठीक आहे. गारवाल हिमालयाचं उत्तराखंडमध्ये. आणि सगळ्यात मोठं जे टॉलेस्ट ते चौखंबा 1 आहे. त्याची लांबी आहे 7138 मीटरवर हे शिखर आहे, ठीक आहे. समिट मीन्स शिखर. Then Nima Rinji Sherpa, an 18-year-old Nepali mountaineer, made history as the youngest person to summit all 14 of the world's 8,000-meter peak. निमा रिंजी शेर्पा हे नाव लक्षात ठेवा. निमा रिंजी शेर्पा नेपाळ देशाची 18 वर्षाची पोरगी आणि हिने वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. कसला? यंगेस्ट पर्सन, ही सगळ्यात यंग मुलगी ही. तिने 14 पण जे हे ना शिखर आपले वर्ल्ड मधले जे 8,000 पेक्षा जास्त मीटरचे ते सगळे सर केलेत, ठीक आहे. ही अचीव सॉरी हा नाही, ही ती नाही, हा आहे तो. ही अचीव स्पेक्टॅक्युलर फीट बाय रिचिंग द समिट ऑफ तिबेट शिशा पंगमा ऍट 26,375 फीट. सगळ्यात शेवटचा कोणता ठरला होता? तिबेटचा शिशा पंगमा, ठीक आहे. निमा रिंजी शेर्पा समिटेड तिबेट 26,335 फूट शिशा पंगमा, ठीक आहे. नेक्स्ट. आणि 1 मिनिट घेतो कोणाला. आणि कोणाची लक्ष ठेवा, मिंगमा ग्याबू. तर डेव्हिड पण नाव आहे त्यांचं, डेव्हिड शेर्पा. A 30-year-old Nepali climber set the record for summiting all 14 of world's highest peak in 2019. 2019ला 30 वर्षाच्या मिंगमा ग्याबू यांनी आधीच हे सगळे शिखर सर केले होते ऑलरेडी. बट निमा रिंजी कशासाठी आहे? यांनी कमी वयात असताना हे शिखर पार केले, 18 वर्षाचे ते फक्त. Supreme Court of India has presented a modified version of the Lady Justice statue, a notable break from its colonial root. ठीक आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या भारताचे जे पहिले आपण म्हणतो की त्याला लेडी जस्टिस, ठीक आहे. तुम्ही कोर्टमध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी बघितलं असणार आहे. एक मूर्ती असते एका देवीची, ठीक आहे. तिच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती आणि हातात स्वॉर्ड होती, मीन्स आपण त्याला तलवार, ठीक आहे, तलवार होती. तर आता ते चेंज केले. कसं चेंज केले? तर न्याय देवतेची आता पट्टी काढलेली आणि जे हातात तलवार होती तिथं आता संविधानाचं आपलं बुक दिलेलं आहे, ठीक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ठेवलेलं आहे. हे लक्षात ठेवा, काय काय चेंज केलं हे विचारू शकतात. ब्लाइंड फोर्ड अँड स्वॉर्ड, न्यू माउंटमेंट, न्यू पोर्ट्रेट लेडीज विथ ओपन आईज अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन द प्लेस ऑफ द स्वॉर्ड, signifying the judicial devotion to constitutional ideas and justice that sees everyone equally. हा, त्याच्या मागचं कारण काय होतं? त्यांना असं दाखवायचं होतं की बाबा जी न्याय देवता आहे ती सगळ्यांना सारखंच बघती, ठीक आहे, कोणाला कमी जास्त करत नाही. The central government has given preliminary approval for Bihar's second tiger reserve in Kaimur district. सेंट्रल गव्हर्नमेंट काय केलं? बिहारमध्ये सेकंड टायगर रिझर्व बांधण्यासाठी आता परमिशन दिली. कुठे? ते कैमूर डिस्ट्रिक्ट मध्ये. तर बिहार गव्हर्नमेंट याला डेव्हलप करणारे कैमूर वाईल्ड लाईफ सँच्युरीला टायगर रिझर्व मध्ये, आलं लक्षात. आणि वाल्मिकी टायगर रिझर्व जे वेस्ट चंपारण मधलं वॉज द सोल टायगर रिझर्व इन बिहार अंटिल नाऊ. आतापर्यंत फक्त एकच होतं वाल्मिकी टायगर रिझर्व. आता कैमूर टायगर रिझर्व पण बिहारमध्ये बनलेलं आहे, ठीक आहे. वाल्मिकी टायगर रिझर्व मध्ये 54 टायगर आहेत, ठीक आहे. 54, 45 लिमिट असं पण 54 टायगर झाले तिथं, ठीक आहे. आणि कैमूर हॅज द लार्जेस्ट फॉरेस्ट इन बिहार स्पॅनिंग 1134 स्क्वेअर किलोमीटर, 1134 स्क्वेअर किलोमीटरचा लार्जेस्ट फॉरेस्ट एरिया अंडर येतो कशाचा? कैमूरच्या. कैमूर. रेल्वे बोर्ड हॅज कट द लिमिट फॉर ऍडव्हान्स ट्रेन बुकिंग फ्रॉम 120 days to 60 days इफेक्टिव्ह फ्रॉम November 1. रेल्वे बोर्डने काय केलं? आधी तुम्हाला ट्रेनचं तिकीट बुक करायचं ना ऍडव्हान्समध्ये, तर 120 दिवस आधी, म्हणजे जवळपास 4 महिन्यात तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करू शकत होते. या लक्षात, 4 महिन्या आधी. म्हणजे आता आपला चालू आहे नोव्हेंबर महिना, तर मी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यातले तिकीट, मार्च महिन्यापर्यंतचं तिकीट मी काढून ठेवू शकत होतो. पण आता ते कट झालेलं आहे. आता फक्त 60 दिवसाचीच व्हॅलिडिटी तुम्हाला भेटलेली. लोकल नालायकपणा करायची, तुम्ही पाहिलंच नाही. आपल्या बँकेतले भरपूर पोर आहेत असे जे मुंबईला वगैरे असतात ते की फुल त्याच्यावर तुम्हाला कधी तिकीटची गरज पडली ना, अक्षरशः त्यांचा ग्रुप बनलेला आहे, ठीक आहे. त्या ग्रुपवर ते नेहमी तिकीट टाकतात. शनिवार रविवारी आता मला जायचं नसेल तर ते म्हणतात हा तिकीट आहे. शनिवार रविवारचे तिकीट बुक असतात त्यांच्याकडे. त्याच्यामुळे तुम्हाला कधी पण जायचं म्हणलं ना, तर शनिवार रविवारचे बघा तुम्ही मुंबई वगैरे जायचे खूप तिकीट कमी भेटतात तुम्हाला अवेलेबल, कारण की त्यांनी ऑलरेडी बुक केलेले असतात, ठीक आहे.
पण ही सर्व्हिस फक्त इंडियन लोकांसाठी झाली की तुम्हाला 120 दिवसाचे 60 दिवसावर आले. पण जे फॉरेनर वगैरे आहेत त्यांना इंटरनॅशनल टुरिस्ट आपण म्हणतो ते 365 दिवसा आधी पण तिकीट बुक करू शकता ॲडव्हान्समध्ये. आलं लक्षात? द रेल्वे emphasized that booking made under the current 120 days ARP before October 31 will still be valid. 31 ऑक्टोबरच्या आधीचे सगळे व्हॅलिडच आहेत जे केलेले असतील तुम्ही ते. इट ऑल्सो सेड दॅट कॅन्सलेशन्स मेड आफ्टर द न्यू 60 ARP विल स्टिल बी एक्सेप्टेड. आणखी तुम्ही त्याच्यानंतरही तुम्ही कॅन्सल केले ते एक्सेप्टेड आहेत. इंटरनॅशनल टुरिस्ट विल, हे काही महत्वाचं नाही वरचं, फक्त हे महत्वाचं, इंटरनॅशनल टुरिस्ट विल स्टिल बी एबल टू बुक 365 days इन ॲडव्हान्स. 365 दिवसाआधी येतील. म्हणजे आजची तारीख आहे 27 नोव्हेंबर, बरोबर आहे. तर ते 26 नोव्हेंबर 2025 चे तिकीट आज बुक करू शकतात. ठीक आहे. According to India's trade data for August 2024, the ready-made garments category of textile export is expected to be expand by 11% year on year. ठीक आहे. जे रेडीमेड गार्मेंट आहे ना टेक्सटाईल एक्सपोर्टचं ते वाढत चालले 11%. इंडियाज टेक्सटाईल बिझनेस इज प्रोजेक्टेड टू रीच $350 बिलियन बाय 2030. हा महत्वाचा झाला. इंडियाचा जे टेक्सटाईल बिझनेस आहे तो $350 बिलियन पर्यंत जाणार आहे. कधी? 2030 पर्यंत जाऊ शकतो. याच्यासाठी पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन April PM मित्र पार्क concept is estimated to attract over 90,000 crore in investment during the next 3 to 5 years. 90,000 करोडची इन्व्हेस्टमेंट त्यांना अट्रॅक्ट करायची आहे. पण ह्या गोष्टी शक्य होत आहे आपल्या पीएम मित्र पार्क्स वगैरे जे बनत आहे. ठीक आहे, अमरावतीला पण बनते, आपल्या महाराष्ट्रात आहे. याच्या हे जे टेक्सटाईल रिजन वगैरे बनत आहे ना, याच्यामुळे ह्या गोष्टी लवकरात लवकर शक्य होऊ शकतात. फायनान्स मिनिस्ट्री हॅज स्टेटेड दॅट हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, जे हाल आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, will be the 14th Maharatna business among central public sector enterprises. 2022ला एक प्रश्न आला होता की 11वी महारत्न कंपनी कोणची? 11वी महारत्न कंपनी कुठली झालेली? 11वी महारत्न झाली की सेल्मला महारत्न आहे की कुठली रत्न आहे ती कंपनी, महारत्न आहे, नवरत्न वगैरे असं विचार होता. पण याच्यावर 100% क्वेश्चन आला होता. ठीक आहे, 100% वाटलं तर चेक करून क्रॉस चेक तुम्ही, पण याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. काय होतं तो? बरं, आता यावेळेस 14वी कोणती झालेली आपली? हाल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही 14वी झालेली आहे. दिस क्लास नंतर याच्यात काय सांगितलं आणखी, दिस क्लासिफिकेशन प्रोव्हाइड द ऑर्गनायझेशन विथ ग्रेटर फायनान्शियल अँड स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. बरं, क्रायटेरिया ऑफ महारत्न स्टेटस आहे. आता एवढा काही येणार नाही, मला वाटत नाही याच्यावर काही जास्त क्वेश्चन्स होतील. पण 14 महारत्न ज्या सेंट्रल पब्लिक सेक्टर किंवा एंटरप्राइजेस त्या कुठल्या कुठल्या आहेत? तर सगळ्यात पहिली आहे भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. सेकंड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL. थर्ड, कोल इंडिया लिमिटेड. नंतर 4, गेल. 5th, HPCL. 6th, IOCL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. 7, NTPC. 8, ONGC. 9th, PFC, पॉवर फायनान्स लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. 10th, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. 11वी, सेल, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. 12वी, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. 13वी, ऑइल इंडिया लिमिटेड. 14वी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. याच्यावर क्वेश्चन का आला मला आणखी पण आठवते. मी पेपर द्यायला कुठं होतं माहिती का? आयनला होतं माझं सेंटर. माझं सेंटर होतं शिवाजीनगरला. शिवाजीनगर जे आपल्या इथले ना संभाजीनगरचं, तिथे एक सेंटर आहे, घरातच आहे, घरच आहे डायरेक्ट बनलेलं, तिथलं सेंटर आहे ते. तिथं मी पेपर दिला. मला आणखी पण आठवतं डायरेक्ट लोकेशन सगळं. तिथं दिलं त्याचं नाव आठवत नाही मला, पण तिथं पेपर दिला, तिथं आला तिला क्वेश्चन हा. ऑन द 3-year anniversary ऑफ पीएम गतिशक्ती. ठीक आहे, पीएम गतिशक्तीची 3री अॅनिव्हर्सरी आहे. त्यासाठी युनियन मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पियुष गोयलने लॉन्च केले डिस्ट्रिक्ट व्हर्जन ऑफ नॅशनल मास्टर प्लॅन फॉर 27 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट इन द कंट्री. ठीक आहे, तर गतिशक्ती काय? इट इज अन intelligent infrastructure planning tool will expand the district master plan to cover over 750 districts in next 18 months. बरं, मिनिस्टर लॉन्च गाईडलाईन फॉर प्रिपेअरिंग सिटी लॉजिस्टिक प्लान्स फॉर इंडियन सिटीज. याच्यात महत्वाचं काहीच नाही, फक्त पीएम गतिशक्तीची अॅनिव्हर्सरी किती आहे? 3री आहे. ठीक आहे, ती लॉन्च कधी झाली? ऑक्टोबर 2021ला. ठीक आहे, आणि आता किती डिस्ट्रिक्ट ऍडिशनल केले? 27 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट इन द कंट्री हे ऍड करण्यात आलेले. पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन एम टू रिवॅम्प इंडियाज इन्फ्रास्ट्रक्चर विथ ₹100 लाख करोड इन्व्हेस्टमेंट ओव्हर 5 years. पुढच्या 5 वर्षात पीएम गतिशक्ती थ्रू आपल्याला 100 लाख करोड इन्व्हेस्टमेंट आणायची आहे. नेक्स्ट, द कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स chaired by PM Narendra Modi has recommended raising the minimum support price for all mandatory Rabi crops marketing season in 25-26. 2025-26 साठी जी MSP आहे, ठीक आहे, ती रिकमेंड करायला सांगितलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी. तर ती कशी आहे? तर द ग्रेटेस्ट राईज इन MSP हॅज बीन डिक्लेअर्ड फॉर
रेपीसीड अँड मस्टर्ड ॲट ₹300 पर क्विंटल. सगळ्यात जास्त कुठे वाढलेली MSP ती आहे पर क्विंटल मागे रॅपिसीड अँड मस्टर्डला ₹3,000 वाढली. फॉल बाय लेंथिल म्हणजे मसूरला 275 पर क्विंटल. ग्राम, व्हीट, सॅफ्लॉवर अँड बार्ली प्राइसेस हॅव इन्क्रीज बाय 210, 150, 140, 130 पर क्विंटल रिस्पेक्टिव्हली. याच्यात एवढ्या तर जास्त येणार नाहीये. फक्त सगळ्यात जास्त कोणासाठी वाढले? रॅपिसीडसाठी आणि मस्टर्डसाठी. एवढं लक्षात ठेवा. ठीक. नेक्स्ट, Union Minister for Communications Jyotiraditya Scindia has introduced the International Incoming Spoof Call Prevention System. आता ज्योतिराज शिंदे यांनी इंट्रोड्यूस केलेली नवीन स्कीम कुठली ती इंटरनॅशनल इन्कमिंग स्पूफ कॉल प्रिव्हेन्शन सिस्टीम. म्हणजे जे आपल्याला इंटरनॅशनल लेवलवर जे फेक कॉल येतात, फ्रॉड कॉल येतात, ठीक आहे, त्याच्यावर प्रिव्हेन्शन आणण्यासाठी, त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी इंटरनॅशनल इन्कमिंग स्पूफ कॉल प्रिव्हेन्शन सिस्टीम ही लॉन्च केलेली कोणी? ज्योतिरादित्य सिंधिया यांनी. ठीक आहे. तर ऑफ द डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, ठीक आहे, द फायनान्स मिनिस्ट्री अलोकेटेड 38.76 करोड टू डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन टू इस्टॅब्लिश द सेंट्रलाइज इंटरनॅशनल आउटरोम सिस्टीम. ठीक आहे. जे आपलं बजेट झालं होतं त्याच्यात पण याच्याबद्दल बोलणं झालं होतं. त्या आणि जुलै महिन्यात याच्यावर अलोकेट केले 38.76 करोड. कशासाठी? की एक तुम्ही इंटरनॅशनल आउटरोमर सिस्टीम बनवा, एक सिस्टीम बनवा की जी या गोष्टी टाळेल. ठीक आहे. त्याच्याच अंतर्गत हे चाललेलं आहे. आणि द अलोकेशन फॉर द डिजिटल इंटेलिजन्स युनिट हॅज बीन इन्क्रीज फ्रॉम 50 करोड टू 85 करोड. बजेटमध्ये मी जो बोललो ना, तिथे तुम्हाला आता डिजिटल इंटेलिजन्स युनिटसाठी 85 करोड देण्यात येणार आहे. ठीक. नेक्स्ट, अर्जुन वाजपेयी हॅज अर्जुन वाजपेयी रीच द समिट ऑफ मिड माउंटेन शिशपंगमा, मार्किंग हिज 8th सक्सेसफुल समिट ओव्हर 8,000 मीटर. 8,000 पेक्षा जास्त ज्यांची उंची, ज्या माउंटेनची, अशी अर्जुन वाजपेयी यांनी आतापर्यंत 8वं हे कम्प्लीट केलेले. 7 केले आणि 8वं पण आता कम्प्लीट केले. कुठले 8वं? माउंट शिशपंगमा. ठीक आहे. अर्जुन वाजपेयी द यंगेस्ट पर्सन टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट. अर्जुन वाजपेयी कोणी? यंगेस्ट पर्सन आहे ज्यांनी माउंट एव्हरेस्ट क्लाइंब केले. 8 कुठले कुठले आहेत शिखर? माउंट एव्हरेस्ट 2010 मध्ये, माउंट लोटस, माउंट मनसालू, हे सगळे याच्यात काही महत्वाचं आहे. फक्त माउंट एव्हरेस्ट कधी केलं तर 2010 ला, लक्षात ठेवा. आणि शेवटचं माउंट शिशपंगमा, ठीक आहे, 2024. नरेंद्र मोदी, प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी लॉन्च कर्मयोगी सप्ताह और नेशनल लर्निंग वीक ॲट डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर इन न्यू दिल्ली. मोदीजी यांनी लॉन्च केलं कर्मयोगी सप्ताह, त्यालाच नॅशनल लर्निंग वीक पण म्हणतात. ठीक आहे. हे काय? दिस एफर्ट इज पार्ट ऑफ मिशन कर्मयोगी. मिशन कर्मयोगी जे लॉन्च केलेलं आहे 2020 साली सप्टेंबर महिन्यातच, त्याच्याच अंतर्गत हे, त्याच्याच रिलेटेड आहे. विच एम्स टू इन्क्रीज गव्हर्नमेंट वर्कर्स स्किल अँड मॅच देम विथ इंडियाज एक्सपांडिंग एस्पिरेशनल इन्क्लुडिंग अचिव्हिंग अ डेव्हलप नेशन बाय 2047 पर्यंत आपल्याला जे डेव्हलप नेशन बनवायचं आहे त्याच्या रिगार्डिंग जे पण गव्हर्नमेंट वर्कर्स असतात ना, त्यांच्या स्किल वाढल्या पाहिजे. त्याच्यासाठी मिशन कर्मयोगी लॉन्च केलं होतं. तर त्याच्यासाठी आता कर्मयोगी सप्ताह आपण यावेळेस लॉन्च केलेला आहे. ठीक. नेक्स्ट, नमो भारत दिवस वॉज कमेमोरेटेड इन न्यू दिल्ली ऑन ऑक्टोबर 21. नमो भारत दिवस कधी म्हणजे सेलिब्रेट केला गेला? समजा 21 ऑक्टोबरला. ठीक आहे. टू कॉमेमोरेट द अॅनिव्हर्सरी ऑफ नमो भारत ट्रेन्स ऑपरेशन. नमो भारत ट्रेन्सचे जे ऑपरेशन आहेत त्याच्यासाठी नमो भारत दिवस हा कॉमेमोरेट केला गेलेला आहे. नेक्स्ट, महत्वाचं काय होतं? द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंट्रोड्यूस ग्रामपंचायत लेवल वेदर फोरकास्टिंग ॲट विज्ञान भवन इन न्यू दिल्ली. This effort is collaboration between the Ministry of Panchayat Raj and the Indian Meteorological Department, Ministry of Earth Science या तिघांच्या कोलॅबरेशननी साठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केली ग्रामपंचायत लेवल वेदर फोरकास्टिंग. ठीक आहे. ग्रामपंचायत लेवल वेदर फोरकास्टिंग कोणाकोणाच्या थ्रू? मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स या तिघांच्या थ्रू. नेक्स्ट, द फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर खूप वेळेस एक्झामला विचारले 2-3 वेळेस, तर ते रोम इटलीला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याचं काय? FAO डायरेक्टर जनरल लॉन्चेस द थर्ड हँड इन हँड इथं राहिलं हे, हँड इन हँड, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट फोरम. इट इज द FAO's फ्लॅगशिप प्रोग्राम लॉन्च इन 2019. ठीक आहे. सो फार 72 कंट्रीज हॅव जॉईन द इनिशिएटिव्ह. हा इनिशिएटिव्ह 72 कंट्रीजनं आतापर्यंत जॉईन केला आहे. 2019 मध्ये लॉन्च झाला होता. कुठला? हँड इन हँड. कोणाचा आहे तो? FAOचा आहे. द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल एम्स टू एलिमिनेट पुअर्टी. हा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पहिलं कुठले? पुअर्टी. सेकंड आहे हंगर अँड मलन्यूट्रिशन अँड रिड्यूस इनइक्विटीज. थर्ड म्हणजे 10वं, सॉरी, हंगर अँड मलन्यूट्रिशन सेकंड आहे. आणि 10th कोणचे? रिड्यूस इनइक्विटीज.
या 3 गोष्टी एलिमिनेट करण्यासाठी और याच्यावर वर्क करण्यासाठी हँड इन हँड प्रोग्राम लॉन्च करण्यात आला होता ॲग्री फूड सिस्टमसाठी. ठीक आहे. FAO is a specialized agency of United Nations that lead international efforts to defeat hunger. It is established in 1945. 1945 आणि 194 मेंबर सध्या FAO मध्ये आणि हेडक्वार्टर इटलीला. ठीक आहे. एअरबस हॅज ओपन इट्स न्यू इंडिया साऊथ एशिया हेडक्वार्टर अँड ट्रेनिंग सेंटर, ह्यूज इन्व्हेस्टमेंट इन इंडियन एरोस्पेस इंडस्ट्री. एअरबसनी आता त्यांचं नवीन जे ना साऊथ एशियाचं हेडक्वार्टर अँड ट्रेनिंग सेंटर आहे हे भारतात स्थापन करण्यासाठी परमिशन दिलेली आणि ओपन केलेलं आहे. ठीक आहे. एअरबस फॅसिलिटी इन द नॅशनल कॅपिटल रिजन NCR विल ट्रेन पायलट अँड टेक्निशियन्स अँड इन्क्रीज इट्स इंडस्ट्रियल प्रेझेन्स इन इंडिया. त्यांना इंडियामध्ये त्यांचा जो व्यवसाय तो आणखी ग्रोथ करायची त्याच्यासाठी त्यांनी इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली मोठी. एअरबसचं इस्टॅब्लिश झाली 1970. हेडक्वार्टरचं बॅल्गना फ्रान्स. CEO आहे विल्यम फोरे. विल्यम काय नाव आहे? बरं वाचून घ्या जरासं ते दिसतंच तुम्हाला तिथं. ठीक आहे. सॉरी. The nodal ministry to implement the provisions of biodiversity beyond national jurisdiction. Agreement will be earth science. न्यूज झाली अपडेट ती. बरं W. बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्डिक्शन एग्रीमेंट जी ना ते युनियन मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सनी इम्प्लिमेंट करण्याची परमिशन दिलेली आहे. ठीक आहे. ही न्यूज झालेली आपली. मेंबर्स कंट्री हॅव अंटिल सप्टेंबर 2030. नेक्स्ट जीओ. Union Minister of Port, Shipping and Waterways launched the Cruise Bharat Mission. Cruise Bharat Mission is a cruise from Mumbai Port launch केलेलं आहे. ठीक आहे. त्याचं गोल काय? The goal is to double cruise passenger traffic in country within 5 years by 2029 to capitalize on the industry huge potential. ठीक आहे. तर यांना जे क्रूज हे असतात बोट वगैरे, क्रूज म्हणजे अशा असतात की जे मोठ्या असतात ज्या ट्रान्सफर होतात, देश टू देश ट्रॅव्हल करतात. ठीक आहे. तुम्ही बोटने जाऊ शकत नाही. मग जेव्हा तुम्हाला जायचं असतं, बस असतं, एरोप्लेन असतं, तशाच आपल्या समुद्र थ्रू जायचं असेल तर क्रूज थ्रू जायचं असतं. तर त्याच्यात लोकांची संख्या वाढली पाहिजे याच्यासाठीच यांनी क्रूज भारत मिशन हे लॉन्च केलेलं आहे. तर त्याचं टार्गेट काय? 5 वर्षात त्यांना डबल करायचे तुमच्या आजचे जे पॅसेंजर आहेत त्याची लिमिट. ठीक आहे. ते हे 3 फेजमध्ये इम्प्लिमेंट होणार आहे. फेज 1 24-25चा असणार आहे, फेज 2 ते 25-27चा असणार आहे आणि तिसरा फेज 27 ते 29 असणार आहे. 2 वर्ष. आलं लक्षात? नेक्स्ट. Ministry of Tourism has launched National Responsible Tourism Initiative titled पर्यटन मित्र and पर्यटन दीदी. मिनिस्ट्री ऑफ टुरिझम लॉन्च केले नॅशनल रिस्पॉन्सिबल टुरिझम इनिशिएटिव्ह. काय टायटल? पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी अशा 2 नावाचे टुरिझम इनिशिएटिव्ह लॉन्च केले. ठीक आहे. तर पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी वेअर टेस्टेड इन 6 टुरिस्ट साईट अराउंड इंडिया. कुठे? ओरछा मध्य प्रदेशमध्ये, गांधीकोटा आंध्र प्रदेशमध्ये, बोधगया बिहारमध्ये, इजवाल मिझोराममध्ये, जोधपूर राजस्थानमध्ये आणि श्री विजयपुरम अंदमान आणि निकोबारमध्ये. ठीक आहे. युनियन एन्व्हायरमेंट मिनिस्टर हॅज अपडेटेड द इकोमार्क रूल्स. सॉरी यार काहीतरी इश्यू आला होता याच्यात, कळालं नाही मला ते. ठीक आहे. बरं नेक्स्ट घेऊ आपण. युनियन मिनिस्टर हॅज अपडेटेड द इकोमार्क रूल्स 2024 टू लेबल इको फ्रेंडली आयटम्स. ठीक आहे. युनियन मिनिस्टर काय केलं? अपडेटेड केले इकोमार्क रूल्स 2024चे. ठीक आहे. तर याच्यात महत्वाचं होतं इकोमार्क स्कीम कधी इस्टॅब्लिश झाली? 1991ला. कशासाठी? प्रमोट्स द लेबलिंग ऑफ हाऊसहोल्ड अँड कन्झ्युमर प्रोडक्ट्स बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल अँड क्वालिटी रिक्वायरमेंट. इट इज व्हॉलंटरी इनिशिएटिव्ह विथ नो ऑब्लिगेटरी ओब्लिगेशन. तर यातल्या ज्या न्यू गाईडलाईन्स आहेत या सपोर्ट करणार आहेत कोणाला? स्क्रीन डबल झाली याच्यावर. न्यू गाईडलाईन्स सपोर्ट द मिनिस्ट्रीज मिशन लाईफ विच प्रमोट्स सस्टेनेबल कन्झम्पशन अँड इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस. तर ह्या लाईफचा मिनिस्ट्री ऑफ मिशन लाईफचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. काय? लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट. द ई-श्रम one-stop solution was launched in New Delhi by Union Ministry of Labor, Employment and Youth Affairs and Sports. ठीक आहे. याचं एम काय? टू स्ट्रीमलाईन रजिस्ट्रेशन फॉर अनऑर्गनाइज्ड वर्कर्स अँड इन्क्रीज ॲक्सेस टू गव्हर्नमेंट सपोर्ट सिस्टीम. ई-श्रम हॅज इंटिग्रेटेड की वेलफेअर स्कीम इन्क्लुडिंग द वन नेशन वन रेशन कार्ड, मनरेगा, then मनरेगा ॲक्ट, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम,
National Career Service and Pradhan Mantri Shram Yogi Mandan. In 2021, the Ministry of Labor and Employment launched the portal. ई-श्रम पोर्टल कधी झालं होतं? 2021 मध्ये लॉन्च झालं होतं. यात काय वन स्टॉप सोल्युशन हे लॉन्च केलेलं आहे. ई-श्रम वन स्टॉप सोल्युशन आता. ठीक आहे. The 21st livestock census announced by Union Minister Rajiv Ranjan Singh will cost rupees 200 crore and take place until February of next year. ठीक आहे. राजीव रंजन सिंह काय केले 200 करोड रुपये लाईव्हस्टॉक सेन्सससाठी लागतील हे सांगितलेलं आहे. In addition to the census, $25 million pandemic fund project was initiated to improve animal health security and preparedness. Data collection will cover 219 indigenous breed from 15 animal species, including cattle, buffalo, sheep, goat, pigs. ठीक आहे. त्याच्यात महत्वाचं काय की लाईव्हस्टॉक सेन्सस मध्ये किती ब्रीड्स कव्हर होणार आहेत? 219 इंडिजिनियस ब्रीड कव्हर होणार आहेत. ठीक आहे. आणि 15 अॅनिमल स्पीसीज पण आहेत. नेक्स्ट. Department of Consumer Affairs of Government of India has formed an expert group chaired by Bharat Khera to develop a rigorous framework for the repairability index as well as to empower consumer and promote sustainable practice in the tech industry. डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स ने काय केलेलं आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एक्सपर्ट ग्रुप केलेला आहे. ठीक आहे. त्याला हेड कोण करतंय? भारत खेरा. ठीक आहे. भरत खेरा, चेअर्ड बाय भरत खेरा. कशासाठी? टू डेव्हलप अ रिगोरस फ्रेमवर्क फॉर repairability index as well as to empower consumers and promote sustainable practices in the tech industry. याच्यासाठी कोणी कमिटी स्थापन केली? डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स ने, हेडेड बाय भरत खेरा. इंडिया विल होस्ट द वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्ली फ्रॉम October 14 to 24, मार्किंग द फर्स्ट टाइम दिस की इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन ही ऑर्गनाईज केली होती. कुठली? इंडियाने होस्ट केली वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्ली, WTSC. ठीक आहे. आणि ही पहिल्यांदा इस्टॅब्लिश झालेली आहे इन एशियामध्ये कंडक्ट. त्याच्यामुळे ही महत्वाची. ठीक आहे. 190 देश त्याच्यात भेटले होते. ठीक. निर्मला सीतारामन, युनियन मिनिस्टर ऑफ फायनान्स अँड मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, रिप्रेझेंटेड इंडिया ॲट द 9th एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक बोर्ड ऑफ गव्हर्नर्स मीटिंग हेल्ड इन समरकांड, उझबेकिस्तान. ठीक आहे. जी AIIB ची बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची मीटिंग झाली होती. कुठे झाली होती? उझबेकिस्तानला. कुठे? समरकांडला. 9वी होती ती. तर तिचं AIIBचं हेडक्वार्टर कुठे माहिती आहे? असेल माहित तर लवकरात लवकर मला कमेंट सेक्शनमध्ये टाकून द्यायची. ठीक आहे. देन इथे ह्या मीटिंगमध्ये इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं निर्मला सीतारामन. याच्यात महत्वाचं आहे AIIB बोर्ड ऑफ गव्हर्नर मीटिंग हेल्ड इन समरकांड, उझबेकिस्तान. हे महत्वाचं आहे, अंडरलाईन करून ठेवतो. ठीक आहे. 9वी बोर्ड मीटिंग होती. नेक्स्ट. Union Minister for Consumer Affairs, Food and Public Distribution and New Renewable Energy has inaugurated the second India Sugar Bioenergy Conference in New Delhi. ठीक आहे. युनियन मिनिस्टर जे कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनचे आणि न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचे यांनी इनॉग्रेट केलं सेकंड इंडिया शुगर अँड बायो एनर्जी कॉन्फरन्स. कुठे? न्यू दिल्लीला. ठीक आहे. बायो एनर्जी काय असते? इट इज युटिलायझेशन ऑफ शुगर केन टू जनरेट एनर्जी. ऊसांपासून जी एनर्जी बनवते त्याला बायो एनर्जी म्हणतात. ठीक आहे. जॉईंट मिनिस्ट्रियल मीटिंग ऑफ L.69 अँड C10 ग्रुपिंग ऑफ नेशन फर्स्ट एडिशन हेल्ड ॲट न्यूयॉर्क. ठीक आहे. L.69 आणि C10 ग्रुप असतात. ग्रुपचे नाव आहेत जसे आपले G20 आहेत. ठीक आहे. एशियन कंट्रीज आहेत. ठीक आहे. नंतर आणखी कुठले असतात भरपूर कंट्री असे जे ग्रुप्स असतात ना, तसेच L.69 आणि C10 ग्रुपिंग पण आहेत. ठीक आहे. त्यांची मिनिस्ट्रियल मीटिंग झाली होती. तर तिला एस जयशंकर आपले जे एक्सटर्नल मिनिस्टर आहेत त्यांनी अटेंड केलं होतं. कुठे? न्यूयॉर्कला. ठीक. तर मग L69 काय? अबाउट L69, द ग्रुप कॉम्प्राइजेस 32 डेव्हलपिंग नेशन्स इन्क्लुडिंग इंडिया, फ्रॉम एशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरिबियन अँड पॅसिफिक स्मॉल आयलँड डेव्हलपिंग स्टेट. या सगळ्या खंडांमधले 32 डेव्हलपिंग नेशन्स याच्यात आहे L69 मध्ये. ठीक आहे. आणि हे टर्म कुठून आली होती? L69 द टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द ड्राफ्ट पेपर L.69. L पॉईंट काय येतो रे? टेबल्ड इन 2007 विच इनिशिएटेड द इंटरगव्हर्नमेंटल नेगोशिएशन. हे काही नाही. आणि C10 ही कमिटी ऑफ 10 ग्रुपची आहे आफ्रिकन कंट्रीजच्या. आफ्रिकन मधले जे कंट्री आहेत विथिन आफ्रिकन कंट्रीज, आफ्रिकन युनियन मधली 10 कंट्रीज त्यांची कमिटी आहे. ठीक आहे. C10 प्रमोट करतो एज्युकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन टू अचीव्ह द आफ्रिका वी वॉन्ट. त्यांचं जे व्हिजन आहे सेट केलेलं 2063 पर्यंत, त्यांना हे आफ्रिका वी वॉन्ट, त्यांना जसं पाहिजे तसं आफ्रिका बनवायचं आहे. अजेंडा 2063.
लोकसभा स्पीकर ओम बिर्ला हॅज ओपन 21st कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन झोन ची कॉन्फरन्स इन इजवाल मिझोरम मध्ये. ठीक आहे, लोकसभा स्पीकर ओम बिर्लांनी ओपन केलेले 21st कॉमनवेल्थ पार्लमेंटरी. याची थीम होती डेमोक्रेटिक सॅनिटी, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड रिझल्ट फ्रॉम डेमोक्रेसी. डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग हॅज इनॉग्रेटेड डेफ कनेक्ट 4.0 ॲट मानेक शॉ सेंटर इन दिल्ली कॅन्टोन्मेंट. ठीक आहे. नेक्स्ट, आता याच्या खालची तुम्ही फक्त वाचून घ्या, पॉज करून वाटलं असतं, कारण की वेळ खूप होईल, त्याच्यामुळे क्वेश्चन बाकीच आपल्या बरोबर. ठीक आहे. सो जे इम्पॉर्टंट आहे मी ते कव्हर कराल, पण बाकीच्या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन माहिती दिली एक्स्ट्रा ती वाचून घेतली तर चांगलं राहील बरं तुमच्यासाठी. देन लोकसभा स्पीकर ओम बिर्ला ॲड्रेस 149th असेंब्ली ऑफ द इंटर पार्लमेंटरी युनियन. 149वी जी इंटर पार्लमेंटरी युनियन आहे ती त्यांनी ॲड्रेस केली. तिचं हेडक्वार्टर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. जी झाली होती ती जिनिव्हा, स्वित्झर्लंड झाली होती, जिथे इंटर पार्लमेंटरी युनियनचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. आणि ती ग्लोबल असोसिएशन आहे नॅशनल पार्लमेंट्सची. नीति आयोग हॅज प्लान अ 2-day इंटरनॅशनल मिथेनॉल लेक्चर अँड एक्सपो इन न्यू दिल्ली इन 2024. मिथेनॉल लेक्चर अँड एक्सपो घ्यायचं कुठं? नीति आयोगला, दिल्लीला. ठीक आहे. द इव्हेंट वॉज ऑर्गनाइज इन पार्टनरशिप कोणासोबत? मिथेनॉल इन्स्टिट्यूट ऑफ युनायटेड स्टेट. मिथेनॉल इन्स्टिट्यूट ऑफ युनायटेड स्टेट यांच्यासोबत पार्टनरशिप आहे. The conference will focus on methanol significance in the global energy transition as well as it tries as low carbon fuel in shipping. Next. Yes, Jaishankar, External Affairs Minister, represent India in the 23rd meeting of Shanghai Cooperation Organization. जसं मी म्हटलो L69 होतं, G10 होतं, तशीच शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन पण आहे, जिथे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर गेले होते आपले, कोण? एस जयशंकर. तर ते हेड्स ऑफ गव्हर्नमेंट होते, विच वॉज हेल्ड इन इस्लामाबादला झाली होती, SCO. ठीक आहे. तर 2-day मीटिंग वॉज होस्टेड बाय पाकिस्तान प्राईम मिनिस्टर. होस्ट कोण केली होती? पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर आहे शहाबाज शरीफ यांनी होस्ट केली होती ती. ठीक आहे. ही इंडियाची फर्स्ट व्हिजिट आहे. दिस वॉज द फर्स्ट व्हिजिट बाय इंडियन मिनिस्टर टू पाकिस्तान सिन्स एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर सुषमा स्वराज व्हिजिट 2015ला जेव्हा सुषमा स्वराज गेल्या त्याच्यानंतर पहिल्यांदा कुठले आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर हे गेलेले आहेत पाकिस्तानमध्ये, इस्लामाबादला. ठीक आहे. SCO काय? ही 2001ला स्थापन झाली होती. हेडक्वार्टर बीजिंग, चायना, SCOचं. ठीक आहे. शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर कुठे? शांघाईला नाही, तर बीजिंग, चायनाला आहे. मेंबर कंट्रीज 10 आहेत, तर इराण, चायना, इंडिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारुसी. फाउंडेशन मेंबर 5 आहेत त्याचे. कुठले कुठले? चायना, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान. ठीक आहे. इंडिया आणि पाकिस्तान ऑफिशियली जॉईन दिस ऑर्गनायझेशन 2017. इंडिया आणि पाकिस्तान 2017 ही ऑर्गनायझेशन जॉईन केली होती. इराणने जॉईन केली 2023ला. ऑब्झर्व्हर मेंबर कोण आहेत? अफगाणिस्तान आणि मंगोलिया. ठीक आहे. बेलारूस हा आधी ऑब्झर्व्हर कंट्री होता, आता तो 10वा फुल मेंबर कंट्री झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट. मनोहर लाल, युनियन मिनिस्टर फॉर हाऊसिंग अँड अर्बन अँड पॉवर, डिलिव्हर द क्लोजिंग रिमार्क्स ॲट द 3-day 70th अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स. तर याच्यात लक्षात ठेवायचं, 17वी अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स कुठे झाली होती? ती महात्मा मंदिर, गांधीनगर, गुजरातला झाली होती. ठीक आहे. बरं. थीम ऑफ दिस इयर कॉन्फरन्स वॉज स्टँडर्डायझेशन अँड ऑप्टिमायझेशन ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन. स्टँडर्डायझेशन अँड ऑप्टिमायझेशन ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन. गुरुग्राम, हरियाणा जी ना, ते होस्ट करणे 18वी अर्बन मोबिलिटी कॉन्फरन्स 2025. भुवनेश्वर वॉज नेम द सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. जी भुवनेश्वर सिटी आहे ती बेस्ट आहे असं 17व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्समध्ये म्हणण्यात आलं होतं, जी झाली ती गांधीनगर, गुजरातला. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन अनाउन्स द 17th एडिशन ऑफ ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनने 17वं एडिशन दिलेलं आहे कशाचं? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सचं. ठीक आहे. द फर्स्ट इंडेक्स पब्लिश 2007 मध्ये झालं. ठीक. आणि 17वं एडिशन आलेलं आहे यावेळेस आता. ठीक. 133 कंट्री आर इन्क्लुडेड या इंडेक्समध्ये. ठीक. तर मग यात इंडियाचा रँक किती आहे? तर इंडियाज रेटिंग इन 2024 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हॅज रिझन टू 39 फ्रॉम 40. मागच्या वर्षी 40 होता, आता 39 नंबरवर आहे भारत. कशात? इनोव्हेशन इंडेक्समध्ये. लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड नेहमीच टॉप मारतं. फ्रॉम 14 प्रिव्हियस एडिशन. इंडियाज रेटिंग हॅज रिझन बाय, बरं 40 नंबर 39 लक्षात ठेवा फक्त, त्याच्याला 39. एक मिनिट जरा स्टंट पॉज होता.
39 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे ना, अशा 2-3 कलर खेळायचा वापर आता. 40 होता मागच्या वर्षी फ्रॉम 40. बरं. Among the 10 economies of among the 10 economies of Central and Southern Asia, India has been ranked first. 10 economies सेंट्रल अँड साऊथर्न एशिया मधल्या त्यात भारत टॉपला आहे. अँगोला आफ्रिकन कंट्री ती सगळ्यात शेवटी आहे या इंडेक्समध्ये, कुठल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. आणि 14व्या वेळेस, म्हणून तुम्हाला दरवर्षी स्वित्झर्लंड असते टॉपला, 14व्या वेळेस कन्झिक्युटिव्ह 14th टाइम आहे. 5 कुठले आहेत? स्वित्झर्लंड पहिली, स्वीडन दुसरी, युनायटेड स्टेट्स तिसरी, युनायटेड किंगडम चौथी, सिंगापूर पाचवी. लक्षात. अबाउट वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ही 1967 ला स्टेटअप केली होती. हेडक्वार्टर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडला. ठीक आहे. आणि तिचे डायरेक्टर जनरल कोण आहे? डॅरेन टँग, विपो डॅरेन टँग. ठीक आहे. विपोचे हेड कोण आहेत? डॅरेन टँग. ठीक आहे. 193 मेंबर आहे त्याच्यात. नेक्स्ट, हुरुन इंडिया अंडर 35 फर्स्ट एडिशन पब्लिश बाय हुरुन इंडिया. ठीक आहे. 2024 हुरुन इंडिया जे त्याचं पब्लिकेशन आलेलं आहे. द रँकिंग इन्क्लुड्स एंटरप्रेनर विथ अ मिनिमम बिझनेस व्हॅल्युएशन ऑफ $50 million फॉर फर्स्ट जनरेशन लीडर्स अँड $100 million फॉर नेक्स्ट जनरेशन लीडर. सर्वे शोज दॅट 82%, हे महत्वाचं नाही पण वाचून दाखवतो, 82% ऑफ एंटरप्रेनर्स ऑन द लिस्ट आर फर्स्ट जनरेशन सीईओज विथ अन ॲव्हरेज एज ऑफ 33 इयर. टॉप 5 यंग एंटरप्रेनर कोण आहेत? हुरुन इंडियानी पब्लिश केलेल्या 35 म्हणजे 35 एजचे, फर्स्ट एडिशन 35 एजचे, म्हणजे 35 पेक्षा कमी एजचे ते कोण आहेत? फर्स्ट आहे अंकुश सचदेवा, शेअर चॅटचे. सेकंड नितीश सारडा, थर्ड आहे अक्षित जैन, फोर्थ चैतन्य राठी, फिफ्थ जय विजय शिर्के. ठीक आहे. आणि 5 यंग वुमन कुठले आहेत? पहिले परिता पारेख, सेकंड ईशा अंबानी, थर्ड अनेरी पटेल, फोर्थ अनिशा तिवारी आणि फिफ्थ अंजली मर्चंट. स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्स रिपोर्ट इज एन एन्युअली पब्लिश बाय वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन सिन्स 2021. स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सची एक अॅन्युअल पब्लिश केलेलं आहे. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स अ कम्प्लीट अँड युनिफॉर्म ओव्हरव्ह्यू ऑफ वॉटर रिसोर्स वर्ल्ड वाईड. जे जगातलं पाणी आहे त्याच्याबद्दल हे माहिती देतो कोण? स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्स रिपोर्ट. द स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्स काय म्हणते मग आता? 2023 इंडिकेट दॅट 2023 वॉज द ड्रायेस्ट इयर फॉर ग्लोबल रिव्हर्स इन द ओव्हर 3 डिकेड. मागच्या 3 डिकेड मधलं, म्हणजे 30 वर्षातलं 2023 हे सगळ्यात जास्त ड्रायेस्ट होतं. ठीक आहे. नेक्स्ट, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 19वी एडिशन होती त्याची, पब्लिश बाय इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट इफ्प्री यांनी 19वी दिली ग्लोबल हंगर इंडेक्सची. तर इंडियाचा स्कोर 105 आउट ऑफ 127 कंट्री. इंडिया 105 नंबरवर. ठीक आहे. 2024च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये. इनोव्हेशन मध्ये 39 हे लक्षात ठेवा. नंतर हंगरमध्ये 105 हे महत्वाचे आहेत. इनोव्हेशन मध्ये 39, इथं स्वित्झर्लंड टॉपला आहे 105, इथं बेलारूस टॉपला आहे. नंतर बोस्निया, चिली, चायना, कोस्टारिका आणि 105 ला इंडिया आहे. 105 इंडिया, 109 पाकिस्तान, 116 अफगाणिस्तान आणि 127 सोमालिया. ठीक. 2024 100 मोस्ट पॉवरफुल वुमन इन बिझनेस 27th एडिशन पब्लिश बाय फॉर्च्यून. फॉर्च्यूनची जी 27वी एडिशन आलेली आहे मोस्ट पॉवरफुल वुमन इन बिझनेस मधल्या, त्यात मॅरी बार्का, सीईओ ऑफ जनरल मोटर्स यूएसएची या टॉप केलेली यांनी. ठीक आहे. देन नेचर, याच्यात महत्वाचं काही इंडियन कोणीच नाही. फर्स्ट मॅरी बार्का, सेकंड कॅरेन लिंच, प्रेसिडेंट अँड सीईओ ऑफ सीव्हीएस हेल्थ, थर्ड जाने फ्रेझर, फोर्थ जुली स्वीट, एक्सेंचरचे चेअर सीईओ आहे, चेअरमन सीईओ इमा वाइल्समिली. ठीक आहे. या आहेत 5. नेचर कन्झर्वेशन इंडेक्स फर्स्ट एडिशन पब्लिश बाय गोल्डमन स्टोनफुल्ड स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी अँड क्लायमेट चेंज इन biodb.com. ठीक आहे. इंडियाचा रँक आहे 176 आहे ऑन ग्लोबल नेचर कन्झर्वेशन इंडेक्स मध्ये. इंडिया इज द वर्ल्ड 4th लार्जेस्ट इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेडर विथ इयरली सेल्स ऑफ ओव्हर 15 बिलियन युरोमध्ये. बरं, युरोमध्ये 15 बिलियन येते. रँकिंग ऑफ टॉप 5 अँड लास्ट कंट्रीज, लक्झमबर्ग टॉपला, इस्तोनिया, डेन्मार्क, फिनलँड, UK आणि 180 नंबरले किरिबाती. म्हणजे सगळ्यात जास्त वाईल्ड लाईफचे कन्झर्वेशन व्यवस्थित होत नाही असं यांचं म्हणणं आहे. कुठे? किरिबाती सगळ्यात चांगलं आहे लक्झमबर्ग. नेक्स्ट, एक्झरसाइज शक्ती 7th एडिशन आहे
उमरोईला झाली होती. ठीक आहे. उमरोई हे मेघालयमध्ये इंडियन आर्मी आणि फ्रेंच आर्मीमध्ये एक्झरसाइज शक्ती. एक्झरसाइज शक्ती 7th एडिशन उमरोई मेघालय. इंडिया आणि फ्रेंच आर्मीमध्ये. एक्झरसाइज तर्कश हिचं 7वं एडिशन होतं. ही कोलकात्याला झाली. कोणाकोणामध्ये होती ही? तर्कश नॅशनल सिक्युरिटी गार्ड आपली NSG मध्ये झाली आणि युनायटेड स्टेटची जे स्पेशल ऑपरेशन फोर्स आहे SOF त्याच्यासोबत झाली. ठीक. इंडियन मल्टी रोल स्टील्थ फ्रायगेट INS शिवालिक, a mission deployed in South China Sea and North Pacific Ocean has arrived in Pearl Harbor in Hawaii to participate in the रिम पॅसिफिक एक्झरसाइज. रिम पॅसिफिक एक्झरसाइजसाठी कोण गेलेलं आहे? INS शिवालिक. ठीक आहे. कुठे? पर्ल हार्बर, हवाईमध्ये. ठीक आहे. The Rim of the Pacific exercise, it is the world's largest international maritime exercise taking place in Hawaii. हे झालं. एक्झरसाइज सायबर सुरक्षा ही न्यू दिल्लीत झालेली आहे. ठीक आहे. एक्झरसाइज सायबर सुरक्षा हेल्ड ॲट न्यू दिल्ली, कंडक्टेड बाय डिफेन्स सायबर एजन्सी टू फर्दर डेव्हलप सायबर डिफेन्स कॅपेबिलिटी ऑफ ऑल सायबर सिक्युरिटी ऑर्गनायझेशन अँड प्रमोट सिनर्जी अमॉंग ऑल स्टेक होल्डर. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, एक्झरसाइज सायबर सुरक्षा कुठे झाली होती? न्यू दिल्लीला. ठीक आहे. जिमेक्स एक्झरसाइज 24 8th एडिशन आहे. हे झालं होतं योकोसुका जापानमध्ये. फर्स्ट एडिशन हेल्ड इन 2012 मध्ये झालं होतं जिमेक्स एक्झरसाइज. हे 8वं एडिशन आहे. जिमेक्स कोणाकोण होती ही? ठीक आहे. नेक्स्ट एक्झरसाइज होपेक्स. होपेक्स होते इंडियन एअरफोर्स आणि इजिप्शियन एअरफोर्स मध्ये. एक्झरसाइज होपेक्स इज अ 4th जॉईंट एक्झरसाइज ऑफ इंडियन एअरफोर्स अँड इजिप्शियन एअरफोर्स. लक्षात घ्या. ठीक आहे. इजिप्तला झाली होती. 13वं एडिशन होतं. इंडियन थायलंड जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज मैत्री. इंडिया आणि थायलंडमध्ये जी एक्झरसाइज मैत्री होते तिचं 13वं एडिशन होतं. ही झाली होती थायलंडलाच. ठीक आहे. इंडिया मोगलाची जी एक्झरसाइज आहे नोमॅडिक एलिफंट, नोमॅडिक एलिफंट ही झाली होती उमरोई मेघालयामध्ये. ठीक आहे. देन IF एक्झरसाइज पिच ब्लॅक ही मल्टी लॅटरल एक्झरसाइज आहे. पिच ब्लॅक. ठीक आहे. इंडियन एअरफोर्सनं इथे पार्टिसिपेट केलं होतं. ऑस्ट्रेलियामध्ये झाली आहे. ऑस्ट्रेलिया. इट इज बायनियल अँड मल्टीनॅशनल एक्झरसाइज होस्टेड बाय रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स. म्हटलं मी तुम्हाला मल्टीनॅशनल एक्झरसाइज ही ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट याला होस्ट करते आणि 20 कंट्रीच्या झालेला. इंडियन आर्मी कंटिजेंट डिपार्टमेंट एक्झरसाइज खान क्वेस्ट. खान क्वेस्ट कोण होती एक्झरसाइज? ही मंगोलियाला झाली होती. मग आता मंगोलियाला झाली होती म्हणजे इंडियन मंगोलियाच असणार आहे. बरोबर. एक पेड माँ के नाम ऍप लॉन्च बाय युनियन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया. एक पेड माँ के नाम ऍप हे लॉन्च केलं कोणी? ज्योतिरादित्य सिंधिया यांनी. हे मिनिस्टर आहेत मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजनची. ठीक आहे. तर एक पेड माँ के नाम कॅम्पेन काय आहे? हे लॉन्च केले 5 जून 2024ला. त्याचं एम काय? टू टॅकल ग्लोबल वॉर्मिंग बाय प्रमोटिंग लार्ज स्केल ट्री प्लांटिंग टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट अँड नेचर. ठीक आहे. सक्सेसफुली प्लांटेड 80 करोड सॅपलिंग 5 days अहेड ऑफ इट्स सप्टेंबर 2024 टार्गेट. यांनी 80 करोड झाडं लावलेली. डॉक्टर S जयशंकर एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर लॉन्च इममायग्रेट V2.0 वेब पोर्टल इन दिल्ली. ठीक आहे. इट सपोर्ट सेफ अँड लिगल मुवमेंट ऑप्शन फॉर इंडियन मिग्रंट साठी येते. नगर वन योजना ही लॉन्च झाली 2020 मध्ये टू एनहान्स द अर्बन ग्रीनरी. ठीक आहे. डॉक्टर माणिक शहा चीफ मिनिस्टर ऑफ त्रिपुरा हॅज अनाउन्स द CM 7 प्लान. CM 7 प्लान कोणाचा आहे? त्रिपुराचा आहे. ठीक आहे. टू इम्प्रूव्ह द एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज ऑफ द स्टेट्स टॉप चिल्ड्रन. हे खालचं वाचून घेतलं. नरेंद्र मोदी will attend the स्वच्छ भारत दिवस function to honor the 10-year anniversary of the स्वच्छ भारत मिशन इनॉग्रेशन. स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत दिवस कधी असतो? 2 ऑक्टोबरला. ठीक आहे.
PM Modi will announce and lay the groundwork for sanitation and cleaning initiative worth रुपीज 9,600 करोड. स्वच्छ भारत मिशन 1.0 आणि 2.0 आहे. ठीक आहे. 2.0 लॉन्च झालं होतं 2021 ला, 1.0 लॉन्च झालं 2014 ला. ठीक आहे. क्लिनलीनेससाठी सॅनिटेशनसाठी तिथे. नेक्स्ट, Union Cabinet led by PM Narendra Modi has approved a proposal from the Department of Agriculture and Farmer Welfare to consolidate all centrally sponsored scheme under the Ministry of Agriculture and Farmer into 2 umbrella scheme. जेवढ्या पण ऍग्री रिलेटेड स्कीम आहेत त्यांना 2 अम्ब्रेला स्कीम मध्ये डिवाइड करायचे. कशा? प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी योजना, या 2 याच्यामध्ये. ठीक आहे. Scheme will be implemented through state government. The proposed total expenditure for both scheme is rupees 1,01,321.61 करोड. 1,01,321.61 करोड या अम्ब्रेला स्कीमसाठी दिलेले आहेत. ठीक आहे. अबाउट प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी योजना काय? ही लॉन्च झाली होती ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटची 2007-8 मध्ये. ठीक आहे. आणि अबाउट कृषी योजना जी आहे ही 2005 मध्ये लॉन्च झाली होती. आता त्याच्या अंडर या बाकीच्या स्कीम आपल्याला टाकायच्या. अकॉर्डिंग टू युनियन मिनिस्टर फॉर हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, द जल ही अमृत प्लान was implemented within 100 days of its inception under the Amrut 2.0 plan. Amrut 2.0 plan काय? The Amrut project aims to offer water delivery through functioning taps to all houses in statutory towns across the country. सगळ्या हर घर हर जल आदी अशी योजना होती. ठीक आहे. तर ही अमृत पण तशीच आहे. ॲज वेल एज 500 सिटी इन्क्लुडिंग फर्स्ट फेज मध्ये त्यांना 500 सिटीजच्या प्रत्येक घरात त्यांना नळ बसवायचे आहेत. ठीक आहे. लॉन्च झाली होती ही 21-22 मध्ये ते 25-26 पर्यंत 5 वर्षासाठी. युनियन हेल्थ मिनिस्टर हॅज इन्क्रीज द मंथली न्यूट्रिशन सपोर्ट अंडर निक्षय पोषण योजना फ्रॉम ₹500 to 1,000 फॉर ऑल टीबी पेशंट अंडर गोईंग ट्रीटमेंट. ठीक आहे. टीबी पेशंटसाठी जे मंथली सपोर्ट देतं, ठीक आहे, आपण त्याला म्हणतो काय म्हणतो की त्याला स्टायफंड म्हणा, ठीक आहे, इन्सेंटिव्ह म्हणा, ह्या गोष्टीचा 500 वरून 1,000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. कोणी? युनियन हेल्थ मिनिस्टरने. ठीक. Financial incentives are available to any patient with tuberculosis who were notified to the government on or after April 1, 2018. 1 एप्रिल 2018च्या नंतर जे लोक याच्यात नोटिफाईड याच्यात गव्हर्नमेंटच्या आहेत ऍडेड त्यांना हे स्कीम लागू होणार आहे. द फायनान्शियल असिस्टंट ₹1,000 पर मंथ फॉर इच नोटिफाईड टीबी पेशंट फॉर द लेंथ ऑफ देअर अँटी टीबी थेरपी. टीबी थेरपीसाठी तुम्हाला 1,000 रुपये भेटणार आहे. पेशंट रजिस्टर पाहिजे और अलर्टेड थ्रू निक्षय साईटनुसार ते कनेक्टेड पाहिजे. ठीक आहे. Government has increased the maximum mudra loan amount under the Pradhan Mantri Mudra Yojana ₹20 lakh from 10 lakh under new Tarun Plus category. याच्यावर क्वेश्चन पण आलता आहेत. ठीक आहे. तर मॅक्झिमम प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी 20 लाख ते 10 लाख 20 लाखापर्यंत स्कीम वाढवली आहे. ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअर DOPPW is implementing a compassionate allowance for central government pensioner age 80 and beyond. आता पेन्शन स्कीम वाल्यांना पेन्शन भेटणार आहे कोणाला ज्यांचं एज 80 अबव्ह आहे. तर ते कसं भेटणार आहे? जे 80 to 85 मध्ये 20% बेसिक पेन्शन भेटेल आणि कंपन्सेट अलाउन्सेस 85 to 90 30%, 90 अबव्ह टू 95 इयर असेल 40%, 95 to 100 असेल 50%, 100 इयर अँड ओल्डर असेल तर 100% ऑफ बेसिक पेन्शन कंपन्सेट अलाउन्सेस होणार आहे त्यांना. ठीक आहे. अ पेन्शनर बॉर्न ऑन ऑगस्ट 20, 1942 हे त्यांच्यासाठीच आहे की जे 1942ला आधी जीव निवडून आपलं जिवंत होते, जन्माला आलेले. विल बी एंट्रीड बाय फॉर ॲडिशनल 20% starting ऑगस्ट 2022 होणार. ठीक आहे. नेक्स्ट, IIT Indore has developed a new technology for early detection of breast cancer that is specially geared to assist women in rural and remote places. IIT इंदोरने ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यांच्यासाठी अर्ली डिटेक्ट झाला पाहिजे याच्यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. नेक्स्ट, IIT दिल्ली अँड इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी हॅव साइन अ MOU ऑन क्लीन एनर्जी ट्रान्झिशन. हे इथं राहिलं मोठं करायचं. IIT दिल्ली स्टार मारतो. IIT दिल्ली आणि इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी हॅव साइन अ MOU ऑन क्लीन एनर्जी ट्रान्झिशन. आता सगळ्यांना माहिती दिल्लीलाच सगळ्यात जास्त प्रदूषण आहे, तर क्लीन एनर्जीसाठी कोण करणार आहे? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी सोबत MOU साइन IIT दिल्ली. हे लक्षात ठेवायचं. MOU aims to share information, policy analysis and energy technology development. The International Energy Agency is a Paris-based autonomous international agency. Paris is the headquarters. International Energy
एजन्सीजचं. ठीक आहे. इस्टॅब्लिश 1974, पॅरिस फ्रान्स. 31 मेंबर कंट्रीज याच्यात. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे फाती बिरकुल, तुर्कीचे. इंदोर, IIT इंदोर हॅज डेव्हलप अ न्यू टेक्नॉलॉजी फॉर अर्ली डिटेक्शन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. हे रिपीट झाली का नाही? हो, रिपीट झाली. ठीक आहे, बरं इथून IIT Madras aim to establish a worldwide flagship center in Dubai to promote research, innovation and entrepreneurship. IIT मद्रासने काय केलंय? वर्ल्ड वाईड फ्लॅगशिप सेंटरसाठी दुबईला त्यांना इस्टॅब्लिश करायचंय. कशासाठी? टू प्रमोट रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप. तर या प्रोग्रामचं काय? तर प्रोग्राम सेट टू बिगन इन अर्ली 2025. 2025 मध्ये हा प्रोग्राम सुरू होणार आहे. दुबईमध्ये कोण सेंटर टाकणार? फ्लॅगशिप सेंटर IIT मद्रास. एवढं लक्षात ठेवा. The undefeated Indian football team won the 2024 men's SAF Under-17 championship. 2024चा हा फुटबॉलशी रिलेटेड आहे, साफ फुटबॉलशी. ठीक आहे. साऊथ एशिया फुटबॉल असंच काहीतरी त्याचं नाव आहे. डिफिटिंग बांगलादेशला 2-0 ने हरवले. द फायनल वॉज प्लेस ॲट, फायनल कुठे झाली ती? भूतानमध्ये झाली होती, थिम्पूला. 2024 मेन्स साफ Under-17 चॅम्पियनशिप फीचर्ड 7 टीम. कुठल्या टीम होत्या? इंडिया, बांगलादेश, मालदीव्स, नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान. ठीक आहे. इंडिया हॅज वन 4 टाइम्स Under-18 in 19, Under-20 in 2022, 16, Under-16 2023 आणि Under-17 2024. साफ कप भारताने 4 जिंकले. बांगलादेशने 2दा जिंकले. Under-16 कॅटेगरीमध्ये जिंकलेले 2015 दोन्ही पण, एकदा 16 आणि 15. फर्स्ट खो खो वर्ल्ड कप होणार आहे भारतामध्ये नेक्स्ट इयर. ठीक आहे. विथ 16 मेन्स अँड वुमन्स टीम फ्रॉम 24 कंट्रीज अँड 6 continents. खो खो originated in India. विराट कोहली बिकम द फास्टेस्ट क्रिकेटर टू अमास 27,000 इंटरनॅशनल रन, ब्रेकिंग सचिन तेंडुलकर प्रिव्हियसली. पण फास्टेस्ट रन कोणी बनवले? तर विराट कोहलीने बनवले. सचिन 27,000. 25,000 पण विराट कोहलीनेच बनवले होते. आणि ते 2023 मध्ये मागच्या वर्षी बनवत वाटायचे फेब्रुवारीमध्ये. आणि 27,000 पण त्यांनीच बनवले आता. ठीक आहे. हा, बरं. इनिंग कलेक्शन गरज नाही. 594 इनिंग मध्ये विराट कोहलीने बनवले आणि 623 इनिंग मध्ये सचिन तेंडुलकरने बनवले. बट ऑलवेज द गॉड इज सचिन तेंडुलकर. गॉडला तुमचा सांगायची गरज नाही, लिहायची गरज नाही, पण सगळ्यांना माहिती गॉड आहे सचिन तेंडुलकर. ठीक आहे. क्रिकेटचा गॉड म्हणतात त्याला, सचिन तेंडुलकर. ठीक आहे. विराट कोहली पण भारी खेळते, नो डाऊट. विराट कोहली बिकम्स द फास्टेस्ट बॅट्समन टू स्कोर 25,000 रन्स इन 549 इनिंग्स. आणि त्यांनी 25,000 रन बनवले फक्त 549 इनिंग मध्ये. ठीक आहे. आलं लक्षात? देन दीपा करमारकर, ऑलिम्पिक आणि हिनी जिम्नॅस्टिक ही. दीपा करमारकर हिने रिटायरमेंट घेतलेली. फक्त एवढं लक्षात ठेवा, कुठल्या स्पोर्ट्स रिलेटेड? जिम्नॅस्टिक. ठीक आहे. नेक्स्ट, राफेल नदाल, स्पेनचा टेनिस प्लेयर आहे. ठीक आहे. याने सुद्धा रिटायरमेंट घेतली आहे प्रोफेशनल टेनिस मधनं. राफेल नदालवर SBIला क्वेश्चन आला होता की त्याने पहिलं फ्रेंच ओपन कधी जिंकलं होतं. ठीक. फ्रेंच ओपन होतं लाल मातीवर. काय हा, लाल मातीवर. ठीक आहे. तर राफेल नदाल ऑलिम्पिक मेडल 2 जिंकलेले. सिंगल गोल्ड 2008 बीजिंग ऑलिम्पिक, गोल्ड इन मेन्स डाऊट, हे तो वाचून घ्या. 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये पण भेटलेले. नेक्स्ट, मारिया शारापोव्हा, 5 टाइम ग्रँड स्लॅम, ही पण टेनिस प्लेअरच आहे. ठीक आहे. पण हिने रिटायरमेंट घेतलेली जुनीच आहे, पण ही आता टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये जागा घेतलेली आहे, इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये. ठीक आहे. मारिया शारापोव्हा सोबतच आणखी अमेरिकन ट्विन बॉब अँड माईक ब्रायन, हे सुद्धा याच्यात, ह्या दोघी पण बॉब अँड माईक ब्रायन ह्या मिक्स मध्ये खेळायच्या, डबल्स मध्ये. ठीक आहे. या पण याच्यात इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये ऍड झाले आहेत. आता शेवटचा पार्ट, इम्पॉर्टंट ब्रँड अँबॅसिडर. ठीक आहे. तर हे ब्रँड अँबॅसिडर लक्षात ठेवा, याच्यातला कोणीही एक विचारू शकतात. मनू भाकर, म्हणजे हे मागच्या 4-5 महिन्यातले बरं, हे नुसते आपले आत्ताचे नाही आहेत, लेटेस्ट मधले आहेत. तर हे मागच्या 4-5 महिन्यातले सगळेच काढलेत मी, कारण की प्रत्येक महिन्यात ब्रँड अँबॅसिडर घेणार नाहीये. तर हे लक्षात घ्या. नॅशनल न्यूज पण खूप मी जुन्या याच्यातल्या कव्हर केले आहेत, काही काही जुन्या पण घेतलेल्या ऍड केल्या, नुसत्या ऑक्टोबरच्या नावाखाली. लक्षात घ्या. ठीक आहे. मनू भाकर आहे, गोल्डन बुलेट टूल कंपनी आहे, गोल्डन बुलेट तिच्या, आणि मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज याच्या सुद्धा त्या ब्रँड अँबॅसिडर झाले आहेत. राहुल द्रविड, श्रीराम फायनान्स लिमिटेड. शरद कमल, फर्स्ट इंडियन अँबॅसिडर फॉर इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनचे फर्स्ट ब्रँड अँबॅसिडर झाले शरद कमल, टेबल टेनिस प्लेयर्स इथे. आलिया भट्ट, लॉरेल पॅरिसच्या. सलमान खान, GRM बासमती राईसचे. मोटो GP
शिखर धवन, मुथ्थुट पपचन ग्रुप, MPGचे शाहरुख खानच आहेत परत, शाहिद आफ्रिदी आणि हुसेन बोल्ट हे दोघं आहेत ब्रँड अँबॅसिडर ऑफ 9th ICC मेन्स T20 वर्ल्ड कप. करीना कपूर, युनिसेफ इंडिया ॲज इट्स न्यू नॅशनल अँबॅसिडर. हे प्रश्न येऊ शकतो करीना कपूरचा. युनिसेफ इंडियाच्या न्यू नॅशनल अँबॅसिडर करीना कपूर. नेक्स्ट, सना मीर, अँबॅसिडर फॉर द अपकमिंग ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप. पाकिस्तानची प्लेयर ही सना मीर. ठीक आहे. महेंद्रसिंग धोनी, फ्रेंच कार मेकर सिट्रोएन, जी सिट्रोएन कंपनी तिचे झालेत महेंद्रसिंग धोनी. रणवीर सिंग बोर्डचे जे पहिलेपासून. नरेंद्र कुमार यादव, फिट इंडिया मुवमेंटचा, हे पण एक महत्वाचे. कैत्रिना कैफ, CSKच्या 2024च्या IPL टीमच्या ब्रँड अँबॅसिडर होत्या. नीरज चोप्रा, BPCL प्रीमियम स्पीडची झाली ती. स्पीड नसते ना, BPCLचं जे ऑइल त्याची. ठीक आहे. नयनतारा स्लाइसचे नाव दिसत नाहीये. नयनतारा स्लाइसच्या नीरज चोप्रा. नीरज चोप्रा एव्हरीडे इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे, एव्हरीडे इंडिया इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे. आणि विराट कोहली एशियन पेंट्सचे, लॅटेक्स पेंट त्याच्यातला ते टाईप न्यू भारत लेटेक्स पेंट एशियन पेंट्सचे काय म्हणू शकतो आपण ते नसतं का, त्याचे टाईप वेगळे त्याचे ब्रँड अँबॅसिडर लक्षात. तर आजचं सेशन आपण इथंच थांबू. कालच्या सारखेच रिव्ह्यू द्या, आज पण कसं सेशन वाटलं काय नाही, आणखी काय इम्प्रूव्हमेंट करायचं ते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचे अनाउन्समेंट मी जसं काल बोललो होतो तसंच ऑगस्ट महिन्याच्या MCQs एका महिन्याची आपल्या चॅनलवर तुम्हाला लिंक भेटून जाईल. या आपला जो ग्रुप आहे ग्रुप पण जॉईन करा. टेलिग्रामचा ग्रुप बनवलाय तो पण जॉईन करा, त्याच्यावर पण तुम्हाला लिंक येऊन जाईल त्याची. तर त्या गोष्टी तुम्हाला अटेम्प्ट करायच्या आहेत. ठीक आहे. ती क्विज आलेली आपल्या ॲपवर, ती क्विज अटेम्प्ट करा. ठीक आहे, नक्की अटेम्प्ट करा. 2 दिवस आहेत, त्यात एकदा रिव्हिजन होऊन जाईल. मी त्यात काहीच ऍड नाही केलंय, नाही तर काय होतं आपल्याला खूप इच्छा होते ऑप्शन नाही ठेवलं, फक्त डायरेक्ट क्वेश्चन जसे बनवले तसेच ऍड केले. ठीक, तुम्ही बिंदास्त ब्लाइंडली फॉलो करू शकता त्या गोष्टी. चालेल. सो थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.